फॉर गिव्ह. आम्ही रेकॉर्ड करू शकतो सेशन सर? शुअर. ओके ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थोडासा डिस्टर्बन्स असेल माझा साईडला, मी फक्त इंट्रोड्यूस करून म्यूट करतोय. So Dr. Pramod Devraj sir is a public health specialist working in government health sector for last 15 years. He has implemented government चे बरेच नॅशनल प्रोग्राम, त्यामध्ये टीबी, HIV, हेपेटायटिस, मॅटर्नल हेल्थ हे बरेच त्यांनी प्रोग्राम स्टेट आणि नॅशनल लेवलवर इम्प्लिमेंट केलेला आहे. सरांनी युनिसेफ, CDC, USAID आणि बरेच NGO बरोबर खूप जवळीने काम केलेले आहे. आणि सर सध्या कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट राजीव गांधी कलवा यामध्ये असोसिएटेड आहेत. So Pramod Devraj sir, welcome from Swadesh Foundation and thanks for giving your time. This is really important for all the Swadesh staff because आपण बघतोय की दिवसेंदिवस असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. तर याच विषयावर घेऊन आम्ही असा विचार केला की we should have session for our staff. So that's why we have organized this session and thanks for agreeing. Over to you. Rahul, if you want to add anything, otherwise we can start. Okay, sir, over to you. Pramod sir. Yeah, thank you, Swadesh NGO for giving me this opportunity. मी मोस्टली मराठी, हिंदी, थोडं इंग्लिश या भाषेमध्येच प्रेझेंटेशन करेल, जेणेकरून समजण्यामध्ये कोणालाही अडचण यायला नको. मला यादव सरांकडून ऑलरेडी एक ब्रीफ मिळालंय की बरेचसे स्टाफ मराठीमध्ये कम्फर्टेबली समजू शकतील. सो कमिंग, आपण डायरेक्टली विषयामध्येच हात घालूया. हायपरटेन्शन अँड डायबिटीज. सो राईट नाव याची इम्पॉर्टन्स एवढी झाली आहे की बेसिकली कोविड नंतर बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल, कारण यंग पॉप्युलेशन जिम मध्ये जाते, एक्सरसाइज करते, सडनली हार्ट अटॅक येतोय. मग लोक नंतर विचार करतात, अरे बापरे, एवढा तरुण वयात कस काय गेला. सो बेसिकली कोविडचा एक थोडासा बॅकग्राऊंड देतो, कारण बेसिकली या विषाणूमुळे मल्टी ऑर्गन इन्फ्लेमेशन झालेले आहेत. सो डेफिनेटली अशा स्टेजमध्ये पुढच्या भविष्यात जे आपली पुढची पिढी आहे किंवा आज आपण ज्यांना ज्यांना कोविड होऊन गेलेलं आहे त्यांनी थोडंसं दक्ष राहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण इन्फ्लेमेशन म्हणजे कुठेतरी अवयवाला तो विषाणू हात लावून गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपले जे अँटीबॉडीज असतात त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन झालेलं आहे. सो हायपरटेन्शन हा कंटेक्स्टमध्ये एवढ्यासाठी घेतोय कारण की आजच्या तारखेला कार्डिओमायोसायटिस म्हणजे मसल जे आहेत हृदयाचे त्याला इन्फ्लेमेशन झालेलं बरंच जाणवतं. मला जर प्रेझेंटेशन एक मिनिट जरा जस्ट होल्ड ऑन. सर अर्जुन प्रेझेंटेशन करतील, तुम्ही फक्त सांगा स्लाइड. जस्ट वन सेकंड इकडे थोडं. सो एकच मिनिट. हा, ओके. सो फर्स्ट स्लाइड वर जाऊया आपण. ओके. सो बेसिकली हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे नॉन कम्युनिकेबल डिझीज मध्ये मोडलं जाते. जेणेकरून म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संपर्काने होत नाही. बेसिकली त्याच्यामध्ये माझा आवाज सगळ्यांना येतोय? ओके. सो एनसीडीज वर आता सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं, इव्हन स्टेट गव्हर्नमेंट कडनं त्या लेवलला पुश दिला जातोय, कारण की हा थर्ड सायलेंट किलर आहे. म्हणजे याच्यामध्ये रुग्ण आजारी, त्यांना तो आजार होतो, बऱ्याच वेळेस त्यांना कळत नाही आणि सडनली एक दिवशी दवाखान्यामध्ये डॉक्टर सांगतो, अरे नाही बाबा तुम्हाला डायबिटीज निघालाय किंवा तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो, अरे बापरे मला असा काहीतरी आजार झालाय की मला आता औषधं घ्यावे लागतील. आणि ते पण डायबिटीसचे तर बेसिकली ते लाईफ लॉंग औषधं असतात, अनलेस अँड अंटिल आपण काही इंटरव्हेन्शन स्वतःहून करत नाही. तर मग अशा वेळेस एक फायनान्शियल कॉस्ट पण आपल्याला लागतो. म्हणून हे सायलेंट किलर आहे. बऱ्याच वेळी एक
कालावधीनंतर आपल्याला कळतं की बाबा मला डायबिटीज झालंय किंवा हायपरटेन्शन झालंय. आणि याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्टॅलिटी बेसिकली या दोन्ही आजारांमुळे तुमच्या हृदयावर जो काही परिणाम होतो त्याच्यामुळे तुमची डेथचे चान्सेस भविष्यात ते साधारण 20 ते 50% होऊन जातात. आता याच्यामध्ये मी काही खूप खोलात स्टॅटिस्टिक्स जात नाही. एक बेसिकली या विषयाचा गांभीर्य यावा या अनुषंगाने आपण हा मुद्दा जस्ट टच केलाय. तर बेसिकली ब्लड प्रेशर काय? ब्लड प्रेशर हा एक फोर्स आहे जो आपल्या रक्तवाहिन्यांना जेव्हा ब्लड वाहतं तेव्हा जो प्रेशर येतो, जो तुमच्या रक्तवाहिन्यांमधून जो ब्लड हार्टपर्यंत जातो आणि जो प्रेशर त्या रक्तवाहिन्यांवर येतो त्याला बेसिकली शॉर्टमध्ये ब्लड प्रेशर म्हटलं गेलेलं आहे. आणि हे सगळं तुमचं वय, तुमचं आर्टरीजमध्ये किती फ्लेक्झिबिलिटी आहे. आता ह्या आपल्या आर्टरीज जे असतात त्या बऱ्याच फ्लेक्झिबल असतात, म्हणजे त्या थोड्याशा स्ट्रेच होऊ शकतात, त्यांच्यामध्ये एक स्ट्रेचेबिलिटी असते. बऱ्याच वेळा वयस्कर झाल्यावर ही स्ट्रेचेबिलिटी किंवा इलॅस्टिसिटी जाते आणि म्हणून वय वाढलं की तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार हा कॉमनली दिसून येतो. तर नेक्स्ट, आता मेजर इंडियाचा हेल्थ रिलेटेड रिस्क फॅक्टर आहे आणि जवळपास 16 लाख डेथ इस्केमिक हार्ट डिसीज झाले. त्याच्यामध्ये जवळपास जे काही टोटल 1 करोड डेथ्स होतात भारतामध्ये वर्षाला, त्याच्यातनं 16 लाख या इस्केमिक हार्ट डिसीज होतात. तर कुठेतरी ज्या इस्केमिक हार्ट डिसीज किंवा स्ट्रोकचे जे काही मृत्यू होतात त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला आपला हा ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन असतोच. आणि साधारण 57% लोक हे स्ट्रोक आणि 24% कॉर्नरी आर्टरी डिसीजमुळे, हे सगळं एकमेकांना जोडलेले आजार आहेत. तर बेसिकली हायपरटेन्शनमुळे तुमचा हार्टवर परिणाम पडतो, मग तुम्हाला पुढे जाऊन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो, असं साधारण ते गणित आहे. जर आपण इन प्रेव्हलन्स बघितला, आता जे काही आपली लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये सुमारे 29% अंदाज म्हणजे प्रेव्हलन्स आहे की ज्याच्यामध्ये अडल्ट पॉप्युलेशन आहे. आणि अर्बन मध्ये हा जवळपास 33%. म्हणजे जर उदाहरण घ्यायचं तर 100रातनं साधारण 33 लोकांना हा ब्लड प्रेशर असू शकतो, असा तो एक स्टॅटिस्टिकल फॅक्ट आहे. म्हणून याच्यामध्ये बेसिकली अवेअरनेस फार महत्वाचं आहे. आणि जे काही आता सर्व्हेज झालेत किंवा जे काही आपल्याला कळालेलं आहे त्याच्यामधनं अवेअरनेस हायपरटेन्शन मध्ये त्या मानाने फार कमी आहे. ट्रीटमेंट आणि त्याला कंट्रोल करणं याच्यावर जर ज्ञानाचा आपण अभाव बघितला तर हा फारच कमी आहे. तर त्या अनुषंगाने आपण आज या विषयामध्ये आज थोडा हात घालतोय. नेक्स्ट स्लाइड. ओके, तर हायपरटेन्शन इज हाय ब्लड प्रेशर अँड मे इव्हेंच्युअली कॉज हेल्थ प्रॉब्लेम सच एज हार्ट डिसीज. मी अगोदरच सांगितलं. आता याचे सिम्पटम्स काय आहेत? बेसिकली तुम्हाला थोडासा थकवा जाणवणं, कधी कधी ब्लड प्रेशरमुळे विजन प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे लोक चष्मा दिसत नाही म्हणून गेले आणि मग ते म्हणतात नाही बाबा तुमच्या डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव झालाय, मग तुम्हाला कळतं की नाही बाबा ब्लड प्रेशर असेल. असे म्हणजे बेसिकली तुम्हाला सिम्पटम्स येतात, मग नंतर तुम्ही आजार डायग्नोज करतो. कॉमनली थोडंसं चालल्यानंतर दम लागणं किंवा एकदमच छातीत धडधड होणं, फार क्वचित फार क्वचित लघवीमध्ये रक्त वगैरे येतं. हे तेव्हा येतं जेव्हा तुम्हाला ब्लड प्रेशरमुळे किडनी डिसीज होतो. पण हे फार शेवटच्या स्टेजला येतं. आजच्या तारखेला ठीक आहे, आपण म्हणूया की ज्ञानाचा अभाव आहे, पण तो एवढाही नाहीये की म्हणजे अगदी लोकांना लघवीमध्ये रक्त वगैरे आढळेल त्या लेवलला नाही. पण साधारण कॉमन सिम्पटम्स तुम्हाला सतत डोकं दुखणार, छातीत थोडंसं दुखणार, विजन प्रॉब्लेम राहणार आणि थकवा जाणवणार. थोड्याशा म्हणजे साधारण 40-45च्या वर गेलं तर मग तुम्हाला ब्लड प्रेशर म्हणजे कधी कधी हार्टवर पडतो आणि मग तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. बऱ्याच ऑर्गन्सला बेसिकली किडनी, ब्रेन आणि त्या बारीक रक्तवाहिन्या आहेत. तर तुमचा आवाज क्लिअर येत नाही हॅलो, आता चांगली. आवाज येत नाही क्लिअर. एक मिनिट. हॅलो, येतोय आवाज? आता येतोय. हॅलो. आता बोलो येतोय. सर. आता येतो येतोय. आवाज येतोय सर, येतोय.
आता येतोय आवाज सर. बहुतेक थोडा आपण नेटचा इकडे हा हा नेटचा इकडे थोडा प्रॉब्लेम कॅमेरा आहे. ऑफ केला तर चालेल सर. आपण हो चालेल. कॅमेरा ऑफ तर चालेल सर. ओके शुअर. थँक्यू. सो नेक्स्ट स्लाइड जाऊया. ओके. आता ब्लड प्रेशर बेसिकली आपली बीपीची मशीन बऱ्याच जणांनी बघितली. एक ट्रेडिशनल बीपीची मशीन असते ज्याच्यात मर्क्युरी असतो आणि आता आजकाल डिजिटल ब्लड प्रेशर मशीन्स येतात. केव्हाही ब्लड प्रेशर घेताना जी काळजी घ्यायची की पेशंट थोडा कम्फर्टेबल असला पाहिजे. आणि म्हणजे डायबिटीज असेल आणि एल्डरली असेल तर त्यांना स्पेशली बसवायचं. तो हाताला थोडासा आधार मिळाला पाहिजे. जे काही कफ डायमेन्शन असतं ते बरोबर असलं पाहिजे की साधारण तुमचा जो आर्म आहे म्हणजे तुमच्या एल्बो पासून खांद्यापर्यंतचा जो भाग आहे तो साधारण 2/3 एरिया त्याचा कव्हर झाला पाहिजे. लहान मुलांसाठी छोटा कफ वापरला गेला पाहिजे. कारण याच्यामध्ये जर समजा ब्लड प्रेशर आता स्पेशली ज्या रुग्णांना कार्डियक प्रॉब्लेम्स असतात, डायबिटिक पेशंट्स असतात किंवा जे जास्त जाड असतात त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर रेकॉर्ड करताना बऱ्याच अडचणी येतात. आता क्लिनिशियन्स म्हणून ज्या काही अडचणी येतात किंवा समजा पॅरामेडिकल स्टाफ असेल, बऱ्याच वेळा खूप ओपीडी मध्ये गर्दी असते आणि बीपी घ्यायची असते, पटापट बांधणार पटापट सोडणार, तर बेसिकली कधी कधी एल्बोच्या पुढे आपला तो जो कफ असतो तो बांधतात आणि मग मेजरमेंट घेतात. आणि अशा वेळी चुकीचं ब्लड प्रेशर मिळणं किंवा आणि त्याला चुकीचं इंटरप्रिटेशन करून व्यक्तीला ट्रीटमेंटवर टाकलं पण जाऊ शकतं. बेसिकली त्याला गरज असते नसते हा नंतरचा भाग आहे, पण जर इंटरप्रिटेशन चुकलं ब्लड प्रेशरचं तर मग मोस्टली अननेसेसरी मेडिकेशन सुरू केले जाऊ शकतात. नेक्स्ट स्लाइड. हे साधारण एक पिक्चर दाखवलंय बघा. इथं दाखवलेलं आहे की तुमचा जो एल्बो पासून खांद्यापर्यंतचा भाग आहे त्याच्यात साधारण 2/3 एरिया कव्हर झाला पाहिजे. तुमचा स्टेथोस्कोप हा बरोबर एल्बो जॉईंटवर गेला पाहिजे कारण तिकडे एक आर्टरी असते. आणि ब्लड प्रेशर मध्ये वरचा जो एक सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतो आणि खालचा डायस्टॉलिक म्हणतो. सिस्टॉलिक हा बेसिकली जेव्हा तुम्ही कफ इन्फ्लेट करता आणि मर्क्युरीची लेवल वाढते तेव्हा एक टप 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 आवाज येत असतो, तो तुम्हाला त्या स्टेथोस्कोप मध्ये ऐकायचा असतो. जेव्हा तो आवाज प्रॉमिनेंटली सुरू ऐकायला येतो ते तुमचं सिस्टॉलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर असतं. आणि जेव्हा तो डिसअपिअर होतो तो स्टेथोस्कोप मध्ये आवाज कमी होऊन जातो किंवा ऐकायला येत नाही तो डायस्टॉलिक असतो. तर साधारण हे इश्यूज आहेत. हे जर ब्लड प्रेशर घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता एरर्स काय होतात कारण बघा जर समजा डॉक्टरचे कानच खराब असतील आणि त्याला ब्लड प्रेशर ते सिस्टोल आणि डायस्टोल ऐकायला नाही आले किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी आहे आणि खूप आवाज आहे आणि तुम्हाला ते सिस्टोल डायस्टोलचे टॅपिंग साऊंडच ऐकायला आले नाही तर बेसिकली तुम्ही ब्लड प्रेशर चुकीचं घेऊ शकतात. ब्लड प्रेशर मशीन्स एस्पेशली हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्या लेवलवर जाणवतं की बरेचसे बीपी कफ्स फाटलेले असतात किंवा त्याचे जे वॉल्स असतात ते लिकिंग असतात. अशा वेळी चुकीचं ब्लड प्रेशर घेतलं जाऊ शकतं. आणि मोस्टली आज म्हणजे जे एक आपण व्हाईट कोट फिनॉमिना म्हणतो की जेव्हाही आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा बट ऑब्विस आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. अशा परिस्थितीत ब्लड प्रेशर कधीच घेऊ नये म्हणजे ते तुमचं वाढलेलंच सापडणार आणि त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं होऊ शकतं. म्हणजे कोणी एखादा पेशंट नवीन गेला तर तो डॉक्टरला बघून घाबरतो, तर त्याला व्हाईट कोट फिनॉमिना म्हणतात. अशा पेशंटच्या वेळेस त्यांना थोडंसं शांत बसवणं, कम्फर्ट देणं आणि मग इंटरॅक्शन झाल्यानंतर बीपी घेणं हे साधारण आयडियल असतं. आणि बीपी हे नेहमी 2 वेळा घ्यायचं. जर समजा एखाद्या पेशंटचं ब्लड प्रेशर वाढलेलं तुम्हाला आढळलं तर ते साधारण लगेच आल्या आल्या पेशंटचं कधीच बीपी घ्यायचं नाही. पेशंट आल्यावर त्याला कम्फर्टेबल करून एक 5-1 मिनिटं बसून द्यायचं. बीपी घ्यायची पहिली रिडिंग मध्ये जर समजा तुम्हाला डाऊट आला एक साधारण 10-15 मिनिटांनी परत गॅप घेऊन दुसऱ्यांदा बीपी घ्यायचं. आणि जर तुम्हाला खरंच कन्फर्म करायचंय तर तुम्ही 4 आठवड्याचा गॅप देऊन परत त्या पेशंटला फॉलोअप करून बोलवायचं. इनिशियल जर तुम्हाला बीपी हाय मिळालं तर तुम्ही लगेच मेडिसिन द्यायचं बीपी कंट्रोल करण्यासाठी आणि परत फॉलोअप करून जर परत तुम्हाला सेकंड ओकेजनला जर असं आढळलं की हे बीपी जास्त आहे तर मग तुम्ही त्याला ट्रीटमेंटवर पूर्णपणे घेऊ शकता. नेक्स्ट स्लाइड.
ओके, तर ब्लड प्रेशर बेसिकली हा आजारामध्ये सिस्टोल डायस्टोल किती असला पाहिजे, काय असला पाहिजे, त्याचे काही निकष मेडिकल याच्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये वापरले जातात. तर सध्या आपण इंटरनॅशनल सोसायटी फॉर हायपरटेन्शन आणि युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, काही जण अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी किंवा अमेरिकन हार्ट असोसिएशन त्याचेही निकष वापरतात. फार पहिले 2003 मध्ये हा जॉईंट नॅशनल कमिटी होती जी ब्लड प्रेशरसाठी प्रिव्हेन्शन डिटेक्शन आणि ट्रीटमेंटसाठी बनवली गेली होती. त्यांनी काही निकष बनवले होते, पण आजच्या तारखेला ते बरेच साधारण थोडा फरक आहे, पण खूप जास्त फरक नाहीये. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. ओके, तर साधारण ह्या गाईडलाईन्स आहेत. आता याच्यामध्ये अमेरिकन हेल्थ हार्ट असोसिएशनने कट ऑफ व्हॅल्यू दिलेली आहे. तुमचं ब्लड प्रेशर हे 130 आणि 80 खाली असलं पाहिजे. वाईल एज युरोपियन हायपरटेन्शन सोसायटी त्यांच्याकडनं म्हटलं गेलं की हे आयडियली तुमचं लेस दॅन 140-90 असलं पाहिजे. आता इरेस्पेक्टिव्ह ह्या ग्रेडिंग मध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 जे काही ब्लड प्रेशरचे टार्गेट्स दिलेले आहेत, आयडियली तुम्हाला सिम्प्टोमॅटिकली काही त्रास व्हायला नाही पाहिजे, या लेवलला तुमचं ब्लड प्रेशर मेंटेन झालं पाहिजे. मग मे बी त्याच्यामध्ये तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने ते करू शकतात किंवा मेडिकेशन घेऊन करू शकतात किंवा दोघंही कॉम्बाईन करून घेऊ शकतात. हे एक जस्ट अंडरस्टँडिंग द्यायला की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. नॉर्मल बीपी तुमचं 120-80 असलं पाहिजे, म्हणजे तुमचा सिस्टोल किंवा वरचा जो रिडिंग आहे ते 120 असलं पाहिजे नॉर्मल, आणि खालचं 80 असलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा ओपीडी मध्ये डॉक्टरांकडे जेव्हा पण ते कफ लावलं जातं तेव्हा सर माझं बीपी किती आहे, तो पहिला प्रश्न विचारतो तेव्हाच तो जर कफ तिथंच ठेवला तर मी जसं ते अगोदर सांगितले व्हाईट कोट फिनॉमिना असतो, तर बऱ्याच वेळा ते 140-90 असतं. आणि जे डॉक्टर या गोष्टीला जाणून असतात ते बऱ्यापैकी सांगतात नाही तुमचं नॉर्मल आहे, कारण की ते समजून येतं की पेशंट बेसिकली ऍप्रिहेन्शन मध्ये त्याचं बीपी वाढलेलं असतं. अशा वेळी काळजी घ्यायला पाहिजे. मग मी जे अगोदर सांगितलं की साधारण 2 गॅप्स घेऊन बीपी घेणं गरजेचं आहे. आता जर पेशंट हा अबव 65 असेल तर त्याचं 130-80 मध्ये नॉर्मल असलं पाहिजे, नॉर्मल म्हणजे त्या रेंजमध्ये असलं पाहिजे. आणि अबव 65 मध्ये जर समजा 140-80 जरी असलं तरी ते आपण नॉर्मल म्हणू शकतो. कारण की जसं वय वाढतं, मी मागे सांगितलं की तुमचे आर्टरीज ह्या थिकंड होतात, कोलेस्ट्रॉल डिपॉझिट किंवा आर्टरीजची इलॅस्टिसिटी जाते, मग त्याच्यामुळे तो ब्लडला रेझिस्टन्स येतो नॉर्मली फ्लो करायला. आता ब्लड फ्लो मध्ये 2 पार्ट असतात. आर्टरीज असतात ज्या तुमच्या शरीराच्या बाहेरच्या अवयवातून रक्त हृदयापर्यंत नेतात, वेन्स असतात, आणि आर्टरीज असतात जे फ्रेश ऑक्सिजनेटेड ब्लड तुमच्या शरीराला पुरवतात. मग या आर्टरीज जेव्हा थिक व्हायला लागतात तेव्हा त्याचा रेझिस्टन्स येतो आणि मग तुमच्या हार्टवर ताण पडून मग ते बीपी वाढल्यासारखं फिलिंग येतं आणि मग तुम्हाला ते सिम्पटम्स येतात. याच्यामध्ये जास्त काही आता म्हणजे कॅटेगरायझेशन मध्ये मी काय सांगू इच्छित नाही. ह्या स्लाइड्स तुमच्याकडे शेअर्स असतील. आयडियली तुमचं ब्लड प्रेशर हे 120-80च्या रेंजमध्ये असलं पाहिजे. काही जणांचं ब्लड प्रेशर हे एस्पेशली लेडीज मध्ये 110-70 असतं. ते त्यांच्या ग्रुपमध्ये आपण नॉर्मल म्हणूया. असं नाही म्हणता येत की नाही हे लो बीपी आहे. लो बीपी केव्हा डिफाईन होईल, जेव्हा पेशंट सिम्पटम्स घेऊन येईल आणि त्याचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 70च्या खाली असेल आणि सिस्टोलिक बीपी 90च्या खाली असेल तर. पण त्याच्यामध्ये काही पेशंट स्टेबल असतात, 90/70 वर पण ओके असतात. पण जोपर्यंत पेशंट सिम्पटम्स देत नाही किंवा मला चक्कर येते किंवा मला ब्लर दिसतंय किंवा अचानक उभं राहताना मला त्रास होतोय आणि त्यांचा बीपी 110च्या 90च्या खाली वगैरे असेल तर मग आपण त्यांना हायपोटेन्शिव्ह म्हणू. आजचा विषय हा हायपरटेन्शनचाच आहे, कारण हायपोटेन्शनला काय नाही, थोडंसं मीठ जिभेखाली दिलं की ब्लड प्रेशर वाढतं. आयडियली आपण प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स मध्ये पेशंटच्या बाबतीत हे करतो, पण कुठल्याही बाबतीत अतिरेक जर झाला तर त्याचे दुष्परिणाम होता, हा साधारण एक रूल आहे. मग मिठाच्या बाबतीत पण आपण पुढे बघूया की डायटरी सॉल्ट इनटेक मुळे काय इफेक्ट होतात. नेक्स्ट स्लाइड.
जसं मी अगोदर सांगितलं, याच्यामध्ये दोन प्रकारचे हायपरटेन्शन आहे. एक सिस्टॉलिक हायपरटेन्शन आहे आणि एक डायस्टॉलिक असतो आणि त्याचे वेगवेगळे कारण आहेत. हृदयामधून जेव्हा तो ब्लड फ्लो बाहेर येतो तेव्हा एक मोठा आर्च असतो, अओर्टा असतो आणि त्याच्यातून मग 3 आर्टरीज निघतात आणि त्या पुढे बारीक बारीक होतात. जसं आपल्या वॉटरची पाईपलाईनचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, धरणामधून जेव्हा पाणी बाहेर येतं आणि तिकडून मग जेव्हा ते मोठ्या पाईपलाईन मधून हळूहळू छोट्या तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत एकदम छोट्या पाईपलाईन होऊन जातात. आणि जर समजा धरणाच्या वरच्या लेवलला जर काही ब्लॉक आला तर तो जो प्रेशर वाढणार आहे आणि तुमच्या घराच्या पाईपलाईन मध्ये जर प्रेशर ब्लॉक झाला किंवा वाढला तर तो जो काही परिणाम होणार आहे या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणून सिस्टोल आणि डायस्टोल असे दोन कॅटेगरायझेशन केलेले आहेत. मग याच्यामध्ये काय होतं, स्पेशली आर्टेरियल हायपरटेन्शन हे आर्टेरियोस्क्लेरोसिसमुळे होतं. तुमचं जर शरीरात कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढले असतील तर तुमच्या आर्टरीज मध्ये हे आजूबाजूला कोलेस्ट्रॉल चिटकतं आणि मग तो रेझिस्टन्स येतो. मग त्याच्यामध्ये थायरोटॉक्सिकोसिस, कधी कधी ताप वाढला की तुमचं हार्ट रेट वाढतो आणि मग त्याचं सेकंडरी तुमचं ब्लड प्रेशर पण वाढतं. काही जन्मजात हृदयाचे हे असतात, डिफेक्ट्स असतात. त्याच्यामध्ये एक आर्ट्रिओव्हेनस फिस्टुला आणि पेटेंट डक्टस आर्टेरियस. बेसिकली हे दोन्ही म्हणजे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स होतं हार्ट चेंबरमध्ये आणि मग त्याच्यामुळे जे ब्लड प्रेशर येतं त्याचं एक कारण आहे. म्हणजे तुमचा जेव्हा ते ब्लड बाहेर निघतं हार्टच्या मधून आणि एकदम फटक्यात निघतं त्याला तो स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. जसं इथं म्हटलेलं आहे की स्ट्रोक व्हॉल्यूम वाढतो कुठल्या कारणांमुळे. म्हणजे आता समजा तुम्ही कॅरमला स्ट्राईक करतात, तुम्ही कॅरमचा स्ट्रायकर स्लो मारू शकतात आणि जोरात मारू शकतात. जेव्हा तुम्ही एकदम जोरात मारतात तो स्ट्रोक जास्त आहे आणि स्लो मारतात तो स्ट्रोक स्लो आहे. ब्लड जेव्हा हृदयातून बाहेर निघतं तेव्हा त्याचा स्ट्रोक हाय असतो आणि काही कारणांमध्ये तो ज्या नॉर्मल रेंज पेक्षा जास्त येतो. त्याचे कारण दिलेले आहेत. एक अओर्टिक रिगर्जिटेशन आहे, थायरोटॉक्सिकोसिस आहे, ताप आला की होतं, पेटंट डक्टस आर्टेरियस मध्ये होतं. हे फार मेडिकल टर्म्स आहेत पण साधारण मी जेवढं मला सोपं करून सांगता येऊ शकतंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी त्या डॅमचं आणि तुमच्या घरी येणाऱ्या पाण्याचं उदाहरण त्याच्यासाठीच दिलं. या डॅमच्या इकडे जर ब्लॉक आला तर ते प्रेशर कसा राहील आणि तुमच्या इकडे ब्लॉक राहिला तर ते प्रेशर. तर साधारण त्याच प्रकारे वेगवेगळे आजार त्या त्या लेवलला येतात. नेक्स्ट स्लाइड. इथं डायस्टॉलिक हायपरटेन्शन मध्ये बेसिकली तुमचे 2-3 कारण आहे. एक आहे किडनीचा आजार. बघा इकडे त्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. जेव्हा ते 2 एरो दाखवले पहिल्या फिगर मध्ये हार्ट मधून आतमध्ये जाताना दाखवले म्हणजे हे ब्लड पुश करतंय. पहिला डायग्राम जो आहे तो आणि दुसरा आहे तो आतमध्ये जेव्हा ब्लड येतं ते. मग तो डायस्टॉल प्रेशर हा बेसिकली जेव्हा तुमच्या हृदयामध्ये जेव्हा ब्लड येतं तेव्हा तो डायस्टॉलिक प्रेशर दाखवतो. मग याच्यामध्ये काही किडनीचे आजार असतात, काही एंडोक्राईन म्हणजे काही हॉर्मोन्स असतात किंवा काही काय म्हणूया ब्रेनमध्ये बेसिकली रेग्युलेटरी सिस्टम्स असतात. आता तुमचे किडनीच्या वर काही ग्रंथी असतात त्याच्यामधून काही हॉर्मोन्स रिलीज होतात. त्यांचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर तुमचं ब्लड प्रेशर अफेक्ट होऊ शकतं एंडोक्राईन मध्ये. आणि न्यूरोजेनिक म्हणजे समजा की खूप इंटरक्रेनियल टेन्शन आहे किंवा एक्यूट स्ट्रेस आहे. आता आजच्या तारखेला आपण स्ट्रेस, ब्लड प्रेशर वाढलं की आपण पहिले डॉक्टरला सांगतो की मला खूप टेन्शन आहे. आता हे टेन्शन बेसिकली काय करतं, तुमचे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करतं जेव्हा तुम्हाला स्ट्रेस होतो. कारण आधी मानवामध्ये फक्त 2च रिॲक्शन होत्या. म्हणजे पूर्वी ती एक काय म्हणूया इनबिल्ट फीचर आहे की जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतं तर शरीरामध्ये ऍड्रिनलिन रश होतो आणि ते बेसिकली फाईट अँड फ्रियर एक फिअर हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे जर समजा तुमच्या समोर काही संकट आलं तर 2 गोष्टी होतात. एक तर तुम्ही ते फाईट करतात किंवा फिअरने पळून जातात. मग या दोन्ही गोष्टी या ऍड्रिनलिनमुळे होतात आणि जेव्हा स्ट्रेस वाढतं बऱ्याच वेळी हे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट होऊन ऍड्रिनलिन थोडं पुश करतात आणि काही आणखीन केमिकल्स रिलीज होतात ज्याच्यामुळे तुम्हाला ते वाटतं की बरं बाबा माझं छातीत धडधड व्हायला लागलंय, मला थोडंसं बीपी वाढल्यासारखं होतंय. तर ते न्यूरोजेनिक कारणांमध्ये जातात. त्याच्यामध्ये आणखीनही कारण आहे, त्याच्यात आपण काही जास्त खोलात जायचं. नेक्स्ट स्लाइड. काही अननोन मिसलेनियस आजार आहेत, जसं कोआक्टेशन ऑफ आउर्टा आहे. अननोन इटिओलॉजी म्हणजे काही जणांचं बेसिकली ब्लड प्रेशर असंच वाढलेलं असतं म्हणजे त्याला एसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतो आपण.
कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये टॉक्सिमिया होतो, म्हणजे सेप्टिक जर झालं प्रेग्नन्सीच्या वेळेस तेव्हा पण तुमचे बीपी वाढलेलं असतं. मग नंतर काही प्रेग्नन्सी रिलेटेड आणि व्हाईट कोट फिनॉमेना मी जसं म्हटलं, तर बीपी वाढण्याचे कारण भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये प्रायमरीली आजच्या तारखेला बेसिकली स्ट्रेस रिलेटेड हायपरटेन्शन आणि तुमचे जे डायटरी फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे जे ब्लड प्रेशर वाढतं, ते कारण आपण जास्त करून फोकस करूया. नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये आणखीन एक क्लासिफिकेशन आहे. बेसिकली हायपरटेन्शनमुळे तुमचे कुठले ऑर्गन्स अफेक्ट होतात. आता स्टेज 1 मध्ये तुमचे मेजर इनिशियल स्टेज असतो, ज्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही अवयवाला इजा झालेली नसते ब्लड प्रेशर असल्यामुळे. स्टेज 2 मध्ये बेसिकली तुमचा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी, म्हणजे तुमचा हृदयाचा जो एक चेंबर असतो तिथं प्रेशर वाढल्याने त्याची साईज वाढते, तो स्टेज 2 मध्ये येतो. स्टेज 3 मध्ये बेसिकली हार्ट जास्त अफेक्ट होतो. याच्यामध्ये चान्सेस असतात की तुमचे हार्ट फेलियर किंवा तुम्हाला अचानक इन्फार्क्ट किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. जास्त ब्लड प्रेशर राहिलं तर ब्रेनमध्ये तुमच्या ज्या रक्तवाहिन्या बघितल्या अगदी केसापेक्षाही बारीक असतात, आणि अशा परिस्थितीत तुम्ही एकदम जोरात प्रेशरने ब्लड आलं, बऱ्याच वेळी मग ते रक्तवाहिन्या रप्चर होतात आणि मग तिकडे इस्किमिया होतो, कधी कधी ते ब्लॉकही होतात. तसंच मेंदूमध्ये जसं सांगितलं तर तसं डोळ्यामध्येही फार रक्तवाहिन्या बारीक असतात, तिकडेही हेमरेजेस होऊ शकतात. किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्येही प्रॉब्लेम झाला, ब्लिडिंग झाली तर किडनी फंक्शन होऊ शकतात. आणि वेसल्समध्ये ते डिसेक्टिंग अॅन्युरिझम मध्ये असतात की ज्याच्यामध्ये तुमच्या आर्टरीजच्या 2 लेअरमध्ये ब्लड घुसून जातं. एवढं प्रेशर वाढलेलं असतं की आर्टरीजच्या 2 लेअरमध्ये ब्लड घुसतं. याच्यात काही असं काय म्हणूया आपण, म्हणजे हे फार कमी प्रमाणात असतं, पण त्यातल्या त्यात हायपरटेन्शन त्याच्या मागचं एक कारण नक्कीच असतं. नेक्स्ट स्लाइड. ओके, आता हा रूल ऑफ हाफ काय आहे आणि याचा मी इथं का उल्लेख केलेला आहे. बेसिकली याचा आपण पहिले वाचून घेऊया. अप्रॉक्सिमेटली हाफ ऑफ मोस्ट कॉमन क्रॉनिक डिसऑर्डर्स आर अनडिटेक्टेड, दॅट हाफ ऑफ दोज डिटेक्टेड आर नॉट ट्रीटेड अँड हाफ ऑफ दोज ट्रीटेड आर नॉट कंट्रोल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेवढेही कुठल्याही कुठल्याही एखाद्या पॉप्युलेशन मध्ये कुठलाही आजार जर आपण बघायला घेतलं क्रॉनिक डिसऑर्डर्स मध्ये, तर त्याच्यामध्ये जवळपास 50% डिटेक्टच झालेले नसतात, आणि जे डिटेक्ट झाले असतात त्याच्यापैकी फक्त 50% ट्रीटमेंटवर असतात, आणि जे ट्रीटमेंटवर आलेले असतात त्याच्यापैकी 50%मध्ये तो कंट्रोलच नसतो. हा साधारण क्रॉनिक आजारांसाठी एक रूल आहे, रूल ऑफ हाफ म्हणतो, आणि तो हायपरटेन्शनसाठी पण तेवढाच लागू पडतो. कारण आज जर आपण बघितलं की लोकांना इन जनरल आपण विचारतो की नाही बाबा तुम्हाला काही म्हणजे जर आपण ओपीडी मध्ये याच्या अगोदर कधी ब्लड प्रेशरचा त्रास आहे का, लोक कॅज्युअली नाही बोलतात. ऑल्दो जर आपण त्यांचे जर क्लिनिकली व्यवस्थित जर बीपी मोजलं 2 ओकेजन मध्ये सिग्निफिकंट गॅप देऊन त्यांना कम्फर्टेबल घेऊन, तर तुम्हाला साधारण 100 30 जण सापडतील की त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतील. मग हाच तो एक आहे की ज्याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये हा जो गॅप आहे की डिटेक्ट होत नाही, डिटेक्ट झाल्यानंतर ट्रीटमेंटवर येत नाही, ट्रीटमेंट आल्यानंतर सुद्धा कंट्रोल होत नाही. मग याच्या नंतर आपण पुढे फॅक्टर्स बघूया की नेमकं काय काय कुठले कुठले फॅक्टर्स याला कारणीभूत आहे. नेक्स्ट स्लाइड. हे तेच आहे, एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की एक कम्युनिटी आहे, त्याच्यामध्ये नॉर्मल लोक पण आहेत आणि ज्यांना ब्लड प्रेशर पण आहेत. त्या ब्लड प्रेशर पैकी डायग्नोज किती, अनडायग्नोज किती, आणि जे डायग्नोज झाले त्याच्यामध्ये ट्रीटमेंटवर किती, आणि ट्रीटमेंटवर जे असले त्याच्यापैकी किती जणांचं कंट्रोल झालंय. तो जो ब्लू डॉट आहे 9 नंबर जो लिहिलेला आहे, तर तुम्ही त्याला कंपॅरिझन केलं तुमच्या 7 नंबरच्या ब्लॉक मधून, तर तुम्हाला तो लक्षात येईल की बेसिकली ट्रीटमेंटचा अभाव आणि कंट्रोल, जर ट्रीटमेंट घेतली ती बरोबर घेत नसल्यामुळे कंट्रोलचा अभाव, हा मेजर प्रोग्रामॅटिक गॅप आहे. आणि याच्यासाठीच काही धोरणं गव्हर्नमेंटने अडॉप्ट केलेले आहेत. त्यातल्या त्यात आता नॅशनल एनसीडी प्रोग्राम म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजवर जास्त फोकस देऊन त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्रोग्राम सुरू झालेला आहे, आणि तो आता बऱ्यापैकी स्केल अप होतोय. म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगेलच त्याच्यावरती थोडं. नेक्स्ट स्लाइड. रिस्क फॅक्टर्स काय आहेत. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे रिस्क फॅक्टर्स आहेत. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार जर बघितला
याच्यामध्ये दोन ग्रुप्स आहेत. एक आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि दुसरा आहे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. मॉडिफायबल म्हणजे ते जर आपल्यामध्ये काही फॅक्टर्स दिसले तर त्याला आपण थोडंसं आपली लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर ते लाईफस्टाईल चेंजेसमध्ये काही बदल आणले तर ते मॉडिफाय होऊन तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यामध्ये किंवा तुम्हाला ट्रीटमेंट वरून बाहेर आणण्यासाठी मदत करू शकतात. आणि नॉन मॉडिफायबल मध्ये बेसिकली तुमचं एज आहे जे चेंज नाही करू शकत आपण. आता जर समजा माझं वय 65 झालं तर ते 65च राहणार आहे. ते काय, आणि 65 झाल्यामुळे मला ब्लड प्रेशर आहे तर ते आहे. मी काय माझं वय कमी करू शकणार नाही, राईट. पण त्याच्यामध्ये जर समजा माझं वय 65 आहे आणि माझं सॉल्ट इंटेक खूप आहे, जे माझ्या हातात आहे. जर मी सॉल्ट इंटेक कमी केलं 65व्या वर्षी तर मे बी माझं ब्लड प्रेशर जे खूप हाय लेवलला होतं ते कमी लेवलला मी आणू शकेन. जसंच ओबेसिटी आहे, पोटॅशियम इंटेक आहे, तुमचं डायटरी फॅट इंटेक आहे. डायटरी फायबर इंटेक जर तुम्ही वाढवला तर तुम्ही ओबेसिटी पासून लांब राहिले. ओबेसिटी पासून लांब राहिले तर तुमचं हायपरटेन्शन कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये फरक पडेल. फिजिकल ऍक्टिव्हिटी जे करत नसतील, साधारण आपण म्हणतो की फिजिकल ऍक्टिव्हिटी अशी पाहिजे की ऍटलिस्ट ती मॉडरेट लेवलची असली पाहिजे, ज्याच्याने तुमचा हार्टवर थोडासा ताण पडला पाहिजे. म्हणजे आपण घरातले काम करतो आणि थोडासा घाम आला की म्हणतो अरे नाही मी तर खूप काम केलं. नाही, बेसिकली तुमचे जी फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल ही थोडीशी तुमच्या हार्टला थोडीशी, मी एकदम म्हणत नाही की आजच्या आज उठा आणि 100 माळे चढा. बेसिकली थोडीशी ब्रिस्क वॉकिंग 40 मिनिटं 30 मिनिटं तुमच्या वयाचा एक फॅक्टर कन्सिडर करून, जर समजा तुम्ही अबाव 30 असाल तर रेकमेंडेड आहे की मिनिमम हाफ अन आवर आफ्टर मील, म्हणजे त्याला पण एक साधारण अर्धा तासाचा गॅप देऊन तुम्ही अर्धा तास चालले की तुमचा हार्टवर जो काही हार्ट रेट थोडासा वाढेल, अशा काही मॉडरेट एक्सरसाइजेस तुम्ही जर सुरू केल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये तर ओव्हरऑल ते तुमच्या शरीराला जे काही ब्लड प्रेशर आहे ते अडॅप्ट होतं. म्हणजे असं नाही की सडनली उद्या स्ट्रेस आला आणि तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज नाही करत आहे, तुमच्या हृदयाला सवयच नाही आणि एकदम टेन्शन आलं तर ते हायपरटेन्शन अचानक तुम्हाला हार्ट अटॅकवर नेऊ शकतं, सडनली वाढलं की. म्हणजे ते तुमचा सडनली 160 90 वर शूट होईल. त्याचा दुष्परिणाम आहे की तुमच्या हार्टला कुठेतरी इजा होईल. हा, जर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असणार रेग्युलरली, तुमचा डाएट व्यवस्थित असेल, तुम्ही थोडंसं चालणं फिरणं व्यवस्थित ठेवलं तर तुमच्या हार्ट त्या ब्लड प्रेशरला अडॅप्ट होऊन जातं. मग ते अशा स्ट्रेस फॅक्टर्सच्या वेळेस मग ते एकदम सडनली 160 नाही जाणार, ते 140 90ला वाढेल. थोडंसं तुम्हाला वाटेल नाही बाबा अनइझी वगैरे वाटेल, पण तुमचे जे काही लॉंग टर्म इफेक्ट्स आहे, म्हणजे आपण मागे जसं स्लाइड्स मध्ये बघितलं की तुमचे ऑर्गन्सला जे काही डॅमेज होतो तो ऑर्गन्सचा डॅमेज तुम्ही प्रिव्हेंट करू शकता जर हे मॉडिफायबल फॅक्टर्सवर तुम्ही नियंत्रण आणलं तर. नेक्स्ट स्लाइड. मी ते अगोदर आपण हा आपला विषय झालेलाच आहे की बघा तुमचं जसं जसं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमचं ब्लड प्रेशर वाढतं तर तुमच्या कार्डिओवॅस्क्युलर डिझिजेसचे रिस्क किती टाइम्स वाढतात. जर समजा तुमचं कन्सिस्टंटली 135-85 ब्लड प्रेशर राहिलं विदाउट एनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तर तुमच्या हार्ट रिस्क किंवा कार्डिओवॅस्क्युलर रिस्क 2 टाइम्स वाढतात. 155-95 ओव्हर अ कन्सिस्टंट टाइम पिरियड, जर समजा हे 155-95 तुमचं साधारण वर्षभर असंच राहिलेलं आहे तर तुमचे हार्ट रिस्क 4 टाइम्स वाढतात. आणि तेच 175 आणि 100च्या वर डायस्ट्रॉल तर कधी जाणं चुकीचं आहे, तर त्याचे रिस्क 8 टाइम्स वाढतात. म्हणजे हे आपण स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखा कार्यक्रम आहे. म्हणजे जर आपल्याला माहिती आपल्याला ब्लड प्रेशरचा आजार आहे, आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये काय आपल्याला करायचंय काय नाही करायचंय, कारण शेवटी हे ब्लड तुमच्या हृदयातच जाणार आहे, ऑक्सिजन घेणार आहे, परत पूर्ण शरीराला ऑक्सिजन देणार आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल नाही केलं तर इव्हेंच्युअली तुमच्या हृदयावर एवढा ताण वाढवणार आहे की तुम्हाला रिस्क हार्ट अटॅकची जास्त होऊन जाते. तेच या स्लाइडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. नेक्स्ट स्लाइड. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर मध्ये तेच आहे. बेसिकली आजच्या जनरेशनमध्ये स्मोकिंग हे फार कॉमन झालेलं आहे. आपण किती प्रयत्न करा माहित नाही, ते वेस्टर्नायझेशनचा एक दुष्परिणाम झालेला आहे की ज्या
चांगल्या गोष्टी आहेत त्या बाजूला राहतात, पण चुकीच्या गोष्टी पहिले अडॅप्ट होत आहेत. त्यात स्मोकिंग हा फार एक कॉमन आहे. आणि हे मी तुम्हाला पण सांगतोय आणि तुमची जी येणारी पिढी आहे, तर तुमच्या घरात मुलं असतील, 7वी-8वीत असतील, पुढे 10वीत-12वीत जातील, ह्या गोष्टी जेवढ्या लवकर टाळता येतील किंवा त्यांच्यापासून लांब राहता येईल त्या फार चांगल्या. तुमचं फूड आज जे झालेलं आहे, फास्ट फूडवर जी डिपेंडन्सी झालेली आहे, स्विगी केलं 5 मिनिटात जेवण येतं. जे जंक फूड मध्ये फ्राईज आहे, चिप्स आहे, ते फार कॉमन झालेलं आहे. थिएटर मध्ये गेले, एक मोठा पॅकेटवर चिप्स पुरा असंच खाऊन जातात. सी, याच्यामध्ये मी म्हणत नाही की ते वाईट आहे, चांगलं आहे. याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते आपल्याला माहित नाहीये, अनलेस अँड अंटिल यू आर नॉट शुअर. बघा, आजच्या तारखेमध्ये रोड साईड फूड मध्ये पाम ऑइल फार कॉमन आहे. आणि जर आपण रिस्क फॅक्टर्स मध्ये बघितलं, तुमचे आर्टेरिओस्क्लेरोसिस होणं, हे पाम ऑइल मध्ये फार त्याची जास्त पोटेन्सी आहे की लवकरात लवकर तुमचे आर्टेरिओस्क्लेरोसिसला आमंत्रण देऊ शकतं. तसंच मैद्याचे प्रोडक्ट्स आहेत जे तुमचं ओबेसिटी वाढवतात. अं, पूर्वीचे लोक खायचे, पण त्याच लेवलला त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी होती. आणि मी म्हणेल की कम्पेअर्ड टू आपण जेवढं एज्युकेट होतोय, तेवढं आपण हेल्थमध्ये इलिटरेसी जास्त आणून घेतोय. आपल्याला माहितीये की या गोष्टी खाल्ल्याने आजार होणार आहे, पण तरी आपण त्याचे बळी पडतो. इथं कुठेतरी आपण स्वतः समजून आपल्या पुढच्या पिढीला समजवणं ही तेवढीच मोठी एक जबाबदारी आहे. मी आज माझ्या मुलाला जर सांगितलं नाही बाबा, की बाबा चिप्स खाऊ नको, चिप्स खाऊ नको, तो मग माझं ऐकणार नाहीये. बेसिकली जे माझ्या हातात आहे की बाबा घरात चिप्स आणायचेच नाही, जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी करू शकेल सांगून आजकालचे मुलं फार क्वचित ऐकतात. इट इज मोर ऑफ इम्प्लिमेंटेशन. जर तुम्ही त्यांच्या समोर खाणार नाही, ते इम्प्लिमेंट करणार नाही. ते स्मोकिंगच्या बाबतीतही तेवढंच आहे व्हॅलिड, ते अल्कोहोलच्या बाबतीतही तेवढंच व्हॅलिड आहे. आणि टोबॅको रिलेटेड प्रोडक्टसाठी आता ह्या गोष्टी एवढ्यासाठी मी स्ट्रेस इथं का देतोय, कारण की टोबॅकोमध्ये जे निकोटीन असतं ना, बेसिकली त्या आर्टरीजला कन्स्ट्रिक्ट करण्याचं काम करतं. ठीक आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट लगेच का होतो, कारण की हे निकोटीन तुमच्या लगेच डिझॉल्व्ह होतं ब्लडमध्ये. तुम्ही सिगरेट स्मोक केला, पफ केला, तुम्हाला तो एक हाय फिलिंग येतो. बेसिकली निकोटीन हे एक लॉंग टर्म मध्ये जास्त करून ते वासो कन्स्ट्रिक्शन म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या बारीक करण्यामध्ये किंवा आकुंचित करण्यामध्ये फार महत्वाचा रोल असतो. आणि अशा वेळेस जर तुम्ही ओबेस असाल, तुमची लाईफस्टाईल खराब असेल आणि तुम्ही अबव 40 असाल, तर मग हायपरटेन्शन तुमचं स्टेज 3 मध्ये जाईल आणि त्याचा ड्रॉबॅक तुमच्या हार्टवर पुढच्या 5-6 वर्षामध्ये येईल. तर कुठेतरी या गोष्टी ज्या प्रिव्हेंटेबल आहेत त्या आपण थोड्याशा मॉडिफाय करून किंवा थोड्या प्रमाणात वापर. मी म्हणत नाही आता आजकाल काही झालं की इव्हन कॉलेजचे मुलंही म्हणतात स्ट्रेस आहे म्हणून सिगरेट पितात. सो ती जी काय म्हणूया आपण एक मेंटल कॅपॅबिलिटी आहे, याचा पैसा याच्या अगोदरच्या लोकांनी कमवला नाही असा अर्थ होत नाही. ठीक आहे, आपण एक डेव्हलपिंग स्टेज म्हणजे इकॉनॉमिक वाईज आपण डेव्हलप होतोय, वेस्टर्न इन्फ्लुएन्स जास्त होतोय, पण त्यातल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या हे कुठेतरी बॅलन्स आउट झालं पाहिजे. अतिरेक, मी तो एक रूल सांगितलाय, कुठली गोष्ट अतिरेक झाली की त्याचे दुष्परिणाम होतात. त्यातला ते स्मोकिंग, अल्कोहोल आणि तुमचं बाहेरचं जंक फूड खाणं आहे. ते इक्विव्हॅलेंटली हायपरटेन्शनसाठी जबाबदार होऊन जातात आणि तुमच्या डायबिटीससाठी जबाबदार होऊन जातात. हे एक इंटरलिंक चेन आहे. तुमचं शुगर वाढलं की मग या बाकीच्या जसं टोबॅको तुमच्या आर्टरीजला अफेक्ट करतं, तुमचं डायबिटीस तुमच्या किडनींना डॅमेज करणार, तुमच्या डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांना प्रॉब्लेम करणार. हे दोन्ही आजार इंटरलिंक्ड आहेत. बेसिकली याच्यामध्ये प्रिव्हेन्शनवरच जास्त भर देणं, बिईंग काय कम्युनिटी मेडिसिनचा असल्यामुळे मी तेच स्ट्रेस करेल. ठीक आहे, मेडिकेशन हा एक पार्ट होऊन जातो कंट्रोल करण्यासाठी, पण जर आपण प्रिव्हेंट केलं तर तुमची कॉस्ट ऑफ लिव्हिंग मध्ये पण थोडा एक फरक पडतो. कारण बघा, आजच्या तारखेला बरेचसे जण गव्हर्नमेंट ऑफ हॉस्पिटल्स प्रेफर करत नाही ट्रीटमेंटसाठी. तुमचा आणि हे लाईफ लॉंग मेडिसिन होऊन जातात जर तुम्ही काही इंटरव्हेन्शन केले नाही तर. साधारण डायबिटीज आणि हायपरटेन्शन दोघेही आजार जर घेऊन गेले तर साधारण, आणि जर तुम्ही त्यातल्या त्यात प्रायव्हेट मधून ट्रीटमेंट घेत असाल तर साधारण मिनिमम हा महिन्याचा 1000 एक
रुपये खर्च मिनिमम म्हणतोय मी, कारण तुमचं स्टेज काय आणि तुम्हाला किती गोळ्या देत आहेत. आणि शेवटी मी कोणाला दोष देत नाही, पण एक बेसिकली आजच्या तारखेला मेडिकल प्रॅक्टिस ही एक बिझनेस झालेला आहे. इथं हा बिझनेस रन करण्यासाठी तुम्हाला बेसिक ट्रीटमेंट सुरू न करता डायरेक्टली हायर एंड ट्रीटमेंटवर सुरू करतात, जी कॉस्टली जाते. हे एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. मी काय कोणी डॉक्टर्स असतील त्यांना वाईट बोलण्याचा हेतू नाही, पण एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. इवन पेशंट जे येतात त्यांच्याकडनं जर आपण बघितलं की प्रायव्हेटमधून त्याला ट्रीटमेंट सुरू झालेली असते, तर डायरेक्टली त्याला एकदम हायर ट्रीटमेंटवर सुरू केलेलं असतं. ऑल्दो ऑप्शन्स असतात बेसिक ट्रीटमेंट पासून सुरू करून वाढवण्यासाठी, पण ते ऑप्शन्स कोणी करत नाही, कारण शेवटी आता हा मेडिकल फील्ड थोडा बिझनेस ओरिएंटेड होत चाललाय. नेक्स्ट स्लाइड. ओके, आता आपण हायपरटेन्शन वर इथं थांबूया. जर ही युट्यूब लिंक क्लिक होत असेल, प्ले होत असेल, तर जरा प्लीज प्ले करू शकाल का? Diabetes mellitus is a chronic clinical syndrome characterized by hyperglycemia due to the lack of insulin. The symptoms are polyhydra, unusual thirst, polyuria, frequent urination, and unusual weight loss. Very good. Diabetes चलो, शॉर्ट मध्ये बघा, हा मुन्नाभाई एमबीबीएस पिक्चर 2002-3चा आहे. आता बरेचसे लोक ऍक्टर्सना इम्प्लिमेंट करतात. तो स्वतः सांगतो डायबिटीस काय, राईट. नेक्स्ट क्लिक करा जरा. ओके, सो डायबिटीज मलायटस हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम डिसऑर्डर आहे म्हणूया, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरातली शुगर लेवल ही प्रोलॉंग टाइमसाठी हाय असते. आता बघा, आज जर मी आता दुपारचं जेवण केलं, तर बट ऑब्विस आहे त्या जेवणामधून सगळ्यात पहिली गोष्ट जे शरीर एक्स्ट्रॅक्ट करतं ते शुगर असतं. ते शुगर माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या पूर्ण बॉडीच्या फंक्शनिंगसाठी गरजेचं असतं, आणि या सगळ्यात बेसिक एनर्जी पॉइंट आहे तुमचं शरीर चालण्यासाठी. आता इथं या वाक्यामध्ये जे म्हटलंय की तुमची शुगर लेवल ही प्रोलॉंग पिरियड. आता प्रोलॉंग पिरियड काय, की तुम्ही जर दिवसामध्ये 8-8 घंट्याचे 3 हे केले, तर तुमच्या मिनिमम 24 तासामध्ये मोर दॅन 16 आवर्स जर तुमच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण हे नॉर्मल लेवलपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्या डायबिटीजच्या त्या मेटाबॉलिक सिंड्रोमच्या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. मी याच्यात खूप खूप काही क्लिनिकल डेफिनेशन्स वगैरे नाही सांगत, साध्या सोप्या पद्धतीत सांगायचा प्रयत्न करतो. झोपेत बेसिकली तुमची ब्रेन, जरी तुमचा फिजिकल ऍक्टिव्हिटी नसतो पण तुमचा ब्रेन काम करत असतो, तर रात्रीच्या टायमाला तुमचा जे काही शुगर असतो तो युटिलाइज होत असतो. पण जर समजा दुपारच्या टायमाला तुम्ही जेवले, खूप हेवी मील झालाय आणि तुम्ही बैठी काम करताय, तर बेसिकली हे जे शुगर आहे ब्रेनच्या व्यतिरिक्त मसल्स किंवा या ज्या अवयवांना लागणार आहे, ते वापरून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा राहतं ते तसाच एक्स्ट्रा राहणार, आणि मग तुमच्या ब्लड लेवल शुगर्स वाढलेली राहणार. आणि आणि डायबिटीज बेसिकली तुमचा जो पॅनक्रियाज म्हणून एक अवयव असतो, जे एक्स्ट्रा शुगर असते नॉर्मल पर्सन मध्ये, मी आता तुम्हाला जे सांगितलं की तुमच्या शरीराचा जी काही शुगर रिक्वायरमेंट झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा राहतं ते काउंटर करण्यासाठी पॅनक्रियाज मधून इन्सुलिन निघतं. पण हे जेव्हा इन्सुलिन इनसेन्सिटिव्ह होऊन जातं, की समजा आता उदाहरण द्यायला जर गेलं की तुमच्या घरामध्ये एक पाण्याची बाटली आहे, तिची कॅपॅसिटी समजा 5 लिटर आहे, राईट. त्या 5 लिटर पेक्षा तर ती काही क्षमता घेणार नाहीये पाणी. 5 लिटरचीच कॅपॅसिटी. तशीच शरीराची एक टॉलरेबल लेवल असते, आणि इन्सुलिनला पण शुगरचं पूर्ण मेटाबोलाइज करायची एक लिमिट असते. आणि ही तुमची आपण पुढे जाऊ. कोणी क्वेश्चन विचारलाय मधुमेह न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल, आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये किंवा पुढच्या डिस्कशन मध्ये घेऊ. मागची स्लाइड जरा राहू द्या. तर बेसिकली जेव्हा इन्सुलिन लेवल ते शुगर काउंटर करण्यासाठी आणखीन वाढतं, तेव्हा पण आपण म्हणूया की हे हाय शुगर कोरिलेटेड विथ हायपर इन्सुलिनिमिया. म्हणजे तुमच्या शरीरात शुगर पण जास्त राहते आणि इन्सुलिन लेवल पण जास्त राहते. त्या कंडिशनला आपण डायबिटीज मध्ये मोडू.
आणि हे इन्सुलिन जास्त का वाढतं, कारण ती कुठेतरी एक फॉल्स सिग्नल जात राहतो मेंदूला, की बाबा नाही अजून ब्लड शुगर वाढणार आहे, एक्स्ट्रा इन्सुलिन रिलीज करा. आणि मग जे एक्स्ट्रा रिलीज होतं ते एका लेवलला असं होऊन जातं की तुमचा पॅनक्रियास त्याची कॅपॅसिटी सोडून देतं, की बाबा नाही आता मी याच्या व्यतिरिक्त काही इन्सुलिन रिलीज करू शकणार नाही. आणि मग ते शेवटी इनसेन्सिटिव्ह, म्हणजे ते पॅनक्रियासचे सेल्स इनसेन्सिटिव्ह होऊन जातात शुगर लेवलला टॉलरेट करून. नेक्स्ट स्लाइड. डायबिटीज बेसिकली दोन कॅटेगरीज मध्ये, एक आहे इन्सुलिन डिपेंडेंट, दुसरी आहे नॉन इन्सुलिन डिपेंडेंट, आणि तिसरी माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीज मेलाइटस. हा नवीन एक टर्म कॉइन झालेला आहे, हा जस्ट रिसेंटलीच झालेला आहे. आणि अदर टाइप्स मध्ये जे सेकंडरी असतात, तुमचा पॅनक्रियास खराब झाला असेल किंवा काही असे औषधं आपण खातोय की ज्याच्यामुळे तुमचं शुगर मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन रिलीजच अफेक्ट होतंय, किंवा तुमचे जेनेटिक काही कारण, इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्समुळे पण डायबिटीज होतो. आणि जेस्टेशनल डायबिटीज बेसिकली हे गरोदर स्त्रियांमध्ये आढळतं, पण त्यालाही आपण टेस्ट करूनच डायग्नोज करतो. तर आज आपण टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 बेसिकली हे जेनेटिकली म्हणजे अनुवांशिक पद्धतीने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला आलेलं डायबिटीज आहे, आणि याला ट्रीटमेंट डायरेक्टली इन्सुलिनची असते. याच्यात तुम्ही कितीही फूड इनटेक ठेवा किंवा ठीक आहे, तुमचा इन्सुलिनचा डोस कमी जास्त करता येईल जर आपण काही फॅक्टर्स मॉडिफाय केले तर, पण याला इन्सुलिन घेतल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून याला इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटस असंच म्हटलेलं आहे. भविष्यात रिसर्च, म्हणजे सध्या रिसर्च चालू आहे, म्हणजे त्यातल्या त्यात काही स्टेम सेलवर रिसर्च चालू आहे की तुमचे जे इनसेन्सिटिव्ह पॅनक्रियाटिक सेल्स आहेत त्याला सेन्सिटिव्ह करण्यासाठी किंवा त्याची रिग्रोथ करण्यासाठी स्टेम सेल्सवर रिसर्च, पण तो अजूनही इनिशियल स्टेजला आहे. मे बी भविष्यात येईल, पण ते भविष्याची वाट बघण्यापर्यंत आपण डायबिटीस स्वतःवर ओढून घेणं हे अपेक्षित नाहीये. दुसरा टाईप आहे नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस. हे आपल्या हातात आहे कंट्रोल करणं, किंवा त्याच्यापासून लांब राहण्यासाठी आपण जे प्रयत्न करू. तर आपण जास्त करून आज टाईप 2 डायबिटीजवर बोलूया. नेक्स्ट स्लाइड. याचे साइन्स अँड सिम्पटम्स काय आहेत? याचे पण साधारण थोडेसे मी म्हणेल हायपरटेन्शनशी रिलेटेड. जसं तिकडे तुम्हाला थकवा जाणवत होता, इथेही थकवा जाणवतो, थोडंसं हेडेक होतं, इथेही ते हेडेक होऊ शकतं. जास्त करून जर समजा तुमची कुठली जखम असेल आणि ती फार उशिरा भरत असेल, तर हे फार काय म्हणूया आपण एक वॉर्निंग साईन सारखं बघा. म्हणजे समजा तुमच्या हाताला भाजी कापताना सुरी लागली आणि साधारणतः ते 2-3 दिवसामध्ये जखम भरली पाहिजे, पण समजा ती 4 दिवसाच्या वर सुद्धा भरत नसेल आणि त्याच्यातून इन्फेक्शनचे लक्षणं जर येत असेल, तर डेफिनेटली तुम्ही तुमची शुगर लेवल तपासून घ्या. हे एक त्याच्यासाठी वॉर्निंग साईन आहे. अनइंटेंडेड वेट लॉस, पॉलीयुरिया म्हणजे तुम्हाला सारखं लघवीला होणं, सारखी तहान लागणं आणि सारखी भूक लागणं, हे सिम्पटम्स आहेत डायबिटीस. नेक्स्ट स्लाइड. आता फॅक्टर्स मध्ये आपण याच्यामध्ये 2-3 मी याला 3 फॅक्टर्स 3 याच्यात ग्रुप्स मध्ये डिवाइड केले. एजंट फॅक्टर, होस्ट फॅक्टर. तर एजंट फॅक्टर मध्ये बेसिकली तुम्हाला लक्षात आलं की जर पॅनक्रियास जर तुमचा खराब असेल, अवयव जर खराब असेल, तर तो इन्सुलिन रिलीज होणार नाही आणि तुमच्या शरीरात शुगर बिल्डअप होणार आहे. मग पॅनक्रियासशी रिलेटेड जे काही आजार असतील ते एजंट फॅक्टर मध्ये राहतील. होस्ट फॅक्टर, होस्टमध्ये तुमचं वय राहील, तुमचं सेक्स राहील, जेनेटिक फॅक्टर्स राहील, आणि काही प्रमाणात हे इम्युन मेकॅनिझम पण असतात. आणि जे ओबीस लोकांमध्ये पण आढळून येते, कारण बघा जसं तुमचे इन्सुलिन रेजिस्टंट सेल्स व्हायला लागतात पॅनक्रियाजमध्ये, हे पुढच्या पिढीसाठी एक धोका आहे, कारण की ती तुमची जी नेक्स्ट जनरेशन येईल ती ऑलरेडी डेफिशियंट राहणारे पॅनक्रियाटिक सेल्स जे ग्लुकोजसाठी सेन्सिटिव्ह राहतील. मग हा एक होस्ट फॅक्टर येऊन जातो, म्हणजे तुमच्या शरीरातले जे काही फॅक्टर्स आहेत ते. नेक्स्ट स्लाइड. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आता ही मी एक सेपरेट स्लाइड त्याच्यासाठीच ठेवली, कारण की हे सगळे मॉडिफायबल फॅक्टर्स मध्ये मोडतात, जे आपल्या अवतीभोवती आहेत, आणि आपण याच्यावर जर थोडंसं कंट्रोल किंवा आपण जर याच्यावर पथ्य पडलं तर बऱ्यापैकी तुमचं शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकेल. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज एक कारण आहे. डाएट,
जर तुम्ही हाय प्रमाणात काय म्हणूया कार्बोहायड्रेट रिच डाएट खात राहिले तर तुमचं शुगर लेवल वाढणार आणि त्याला लो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी होणार आणि याच्यामुळे तुमचं डायबिटीजचं प्रमाण खूप वाढतं. म्हणून ते बऱ्याच लोक म्हणतात की बाबा नाही डाएटच्या बाबतीत शुगर पेशंट्सने भात नाही खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, ते नाही खाल्लं पाहिजे. बेसिकली तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण, कारण की कार्बोहायड्रेट्स हे इझिली ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात. हा, जर ते तुम्ही कार्बोहायड्रेट्स फायबर बरोबर जोडले तर मे बी तुमचे जे काही शुगर स्पाइक्स आहेत ते कंट्रोलमध्ये येतील. तिसरं जे आपण म्हटलेलं आहे की तुमचं डायटरी फायबर. आता डायटरी फायबर फायबर म्हटलं की लोक पहिले प्रश्न विचारतात की कशातून भेटतं, काय खायचं. साधी गोष्ट आहे, तुमचं जे काही पीठ आहे पिठामध्ये जर तुम्ही ते मिक्स पीठ ठेवलं, गहूच्या पिठामध्ये सोयाबीनचं पीठ, थोड्या प्रमाणात डाळींचं पीठ, असं जर मिक्स करून घेतलं, जे चपातीमधनं ते तुमचं कार्बोहायड्रेट किंवा जे मिळणार आहे ते बॅलन्स आउट होऊन जाईल. किंवा पूर्वी गहू जो जाड दळायचे गहू, म्हणजे त्याच्यात ते हे राहायचं, काय म्हणूया आपण, त्या जे कोंडा राहायचा त्याच्यात खूप फायबर कंटेंट असतो. पण आजकाल आपण रिफाईंड आटा किंवा प्रोसेस्ड आटा जे घेतो त्याच्यामध्ये हा कोंडा काढलेला असतो आणि हा कोंडा फार महत्वाचा असतो कारण याच्यामध्ये खूप फायबर कंटेंट असतो. तुमचं आता हे चिया सीड्स पाण्यामध्ये टाकले, ते तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड केले किंवा त्याचं पाणी जर पिलं तर ते एक डायटरी फायबरचं इंटेक कंटेंट वाढवतं. अल्कोहोल, येस, अल्कोहोल तुमच्या लिव्हरला अफेक्ट करतं. लिव्हर खराब झाला की त्याचे पुढचे दुष्परिणाम तुमच्या पॅनक्रियाजवर येतात आणि मग तुमचे इन्सुलिन रिलीजवर अफेक्ट होतो आणि मग ते शुगर कंट्रोल. काही व्हायरल इन्फेक्शन एस्पेशली लहान मुलांमध्ये रुबेला, मम्स हे तुमच्या पॅनक्रियाजला अफेक्ट करणारे आहेत. तर असं जर असेल की लहान मुलांमध्ये डायबिटीज, तर कुठेतरी त्यांचा व्हायरल इन्फेक्शन्स बॅकग्राऊंड असू शकतो. आणि स्ट्रेस, आता स्ट्रेस बेसिकली दोन्ही आजारांमध्ये परत कॉमन आलेलं आहे. स्ट्रेस बेसिकली तुमची जी सिकार्डियन सायकल आहे म्हणजे दर तुमच्या मेंदू एक ठराविक पिरियड मध्ये काही केमिकल्स रिलीज करत असतो. ती सायकल जर तुम्ही डिस्टर्ब केली, आजकाल रात्री 1:30 वाजता झोपणं एक फॅड झालेलं आहे, पण शरीराचा एक क्लॉक आहे, त्या क्लॉक प्रमाणे जर आपण टायमिंग आपल्या शरीराचं नाही ठेवलं तर ते दुष्परिणाम पुढे होतात. बेसिकली काही हॉर्मोन्स आहेत जे त्या टायमावर, विशिष्ट टायमावरच निघतात. इन्सुलिन असं नाहीये की तुम्ही तेव्हाच निघतं, इन्सुलिन पण निघण्याचा एक टाइम आहे. म्हणून पूर्वी लोक सकाळची न्याहारी करायचे, दुपारी जेवणाचे आणि सकाळी रात्री अंधार व्हायच्या अगोदर जेवण करायचे. कारण की 8 to 8 टाइम, म्हणजे सकाळी 8 ते रात्रीचा 8 साधारण हा इन्सुलिन रिलीजचा पीक टाइम आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जे काही खाता, बेसिकली इन्सुलिन 8 नंतर झोपतो, पॅनक्रियास रात्रीच्या 8 मी साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. रात्री 8 नंतर तुमचा पॅनक्रियास जे काही इन्सुलिन सिक्रेट करायचं होतं ते सिक्रेट करणार, जेवण खाल्लं सिक्रेट करणार, 8 नंतर तो ते झोपून जातो. पण समजा तुम्ही रात्री 12 वाजता उठले आणि मोठा एक बर्गर खाल्ला, तो झोपलेल्या पॅनक्रियासला परत उठवणार तुम्ही आणि सांगणार अरे बाबा इन्सुलिन रिलीज कर. अशा सततच्या सवयी कुठेतरी मग हा म्हणतो यार हा दररोज असाच त्रास देतोय, मग शेवटी तो पॅनक्रियास तुमचा तो झोपलेलाच राहून जातो, तो उठत नाही. मग हेच साध्या भाषेत मी सांगतोय की इन्सुलिन रेझिस्टंट किंवा पॅनक्रियास तुमचे सेल्स जे ते फंक्शन्स नॉर्मली करत नाही. डायबिटीज मॅनेजमेंट मध्ये बेसिकली जर तुम्ही हे श्रिकार्डियन रिदम बरोबर जर तुमची लंच, ब्रेकफास्ट, मील जर तुम्ही टाइम केला ना, बऱ्यापैकी पेशंट म्हणजे आजच्या तारखेला काही रिसर्च आर्टिकल सुद्धा आहेत आणि स्पेशली मे बी तुम्ही ऐकलं असेल डॉक्टर दीक्षित डाएट, तर त्यांचेच बरेचसे पब्लिकेशन आहे ह्या सिकार्डियन रिदम आणि इन्सुलिन रिलीजवर आहेत. हे मेजर फॅक्टर आहेत की तुमचं जे काही शरीराची घड्याळ जी चुकली आहे तिला टायमावर कसं आणायचं. कारण तुमचा जेव्हा इन्सुलिन रिलीज होतो त्या टायमाला जर तुम्ही जेवण ठेवलं तर तुमचं एक्स्ट्रेस शुगर जे आहे ते तयार होणार नाही किंवा ते आलं तरी ते मेटाबलाइज होऊन जाईल. नेक्स्ट स्लाइड.
डायबिटीसचे डायग्नोस्टिक क्रायटेरिया काय इथं ब्लड फास्टिंग शुगर लेवल मोर दॅन 126 मायक्रोग्रॅम पर डेसिलिटर आणि जेवणानंतरचं शुगर जर 200 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असेल तर आणि एक HbA1c टेस्ट असते. ही साधारण शुगर कंट्रोलचा एक रेंज म्हणजे बेसिकली मागच्या 3 महिने किंवा 6 महिन्याचा तुमचा शुगरचा कंट्रोल काय आहे हे एक अंदाज देते. जर हा तुमचा HbA1c 6.5च्या वर जर असेल तर डेफिनेटली काळजी घेण्यासारखं किंवा शुगर तुम्हाला डायबिटीज आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आता ट्रीटमेंट जेव्हाही आपण डायबिटीज कंट्रोलमध्ये म्हणतो तर बेसिकली तुम्हाला ट्रीटमेंटवर आणलं जातं. आता हे ट्रीटमेंट टार्गेट्स काय आहेत की साधारण तुमची फास्टिंग शुगर लेवल ही 115च्या खाली असली पाहिजे. जेवणानंतरची पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर ही 160च्या खाली असली पाहिजे आणि ग्लायकेटेड हेमोग्लोबिन जे HbA1c आहे ते 7च्या खाली पाहिजे. तर हे साधारण जे लोक डायबिटीजसाठी ट्रीटमेंट घेतात यांच्यासाठी ट्रीटमेंट टार्गेट्स आहेत की जेणेकरून भविष्यात म्हणजे तुमची शुगर कंट्रोल राहील आणि तुमच्या पुढे येणारे कॉम्प्लिकेशन्स हे तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकाल. नेक्स्ट स्लाइड. आता अर्ली वॉर्निंग साईन्स. आता डायबिटीज पेशंटमध्ये बेसिकली कॉम्प्लिकेशन्स खूप वाढत आहेत. तर याच्यात 2-3 व्हेरिएशन्स आहेत. एक आहे हायपोग्लायसिमिया म्हणजे पेशंट जर वेळेवर गोळ्या घेत नसेल किंवा गोळी घेणंच बंद केलं तर सडनली त्याला शरीरातली शुगर लेवल कमी होऊन जाते. मग त्याच्यामध्ये काय होतं की एकदम भूक लागते, हात थरथरतात. म्हणजे हे थरथरणं वेगळं, म्हणजे जे दारू ज्याला भेटत नाही त्याचे हात थरथरणं आणि हे हात थरथरणं वेगळे, याच्यात कन्फ्युजन नाही. सडनली तुमचं शुगर लेवल झालं की अचानक घाम यायला लागतो, तुमचं त्वचा पांढरी पडते, हार्ट रेट वाढते, कधी कधी होठाच्या आजूबाजूला मुंग्या मुंग्या यायला लागतात. अगदीच त्याच्यावर जर दुर्लक्ष केलं इनिशियल सिम्पटम्सवर तर मग एकदम अचानक तुम्ही बेशुद्ध होऊ शकता. हायपरग्लायसेमियाचे ऑलरेडी आपण बघितले की तुमची तहान खूप वाढते, सारखं सारखं लघवीला जावं लागतं, हेडेक्स होऊ शकतात, ब्लरी विजन आणि फटीग तर कॉमन आहे. आता याचे जे कॉम्प्लिकेशन आहे डायबिटिक किटोएसिडोसिस आपण म्हणतो याच्यामध्ये आता हे डायबिटिक किटोएसिडोसिस हे मी वेगळं का दाखवलं कारण की ही स्टेज आहे की तुम्हाला याच्यातले कुठलेही जर वॉर्निंग साईन्स दिसले तर पेशंटला ऍडमिट करणं गरजेचं आहे. राईट. कारण की हा डायबिटिक किटोएसिडोसिस घरच्या घरी मॅनेज होत नाही. याला तुम्हाला दवाखान्यात नेऊन ऍडमिट करून त्याचे इलेक्ट्रोलाइट जे काही इम्बॅलन्स झालेला असतो तो करेक्ट करावा लागतो आणि मग पेशंट, कारण याच्यामध्ये जर ट्रीटमेंट नाही मिळाली पेशंटला तर तो कोमामध्ये जाण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून मी हे डायबिटिक किटोएसिडोसिस सेपरेट याच्यामध्ये दाखवलंय. याच्यामध्येही साधारण तेच आहे, थर्स्टी होणं, चेहऱ्यासारखा कोरडा पडणं, म्हणजे तो लिटरली 10-15 मिनिटांमध्ये पाणी मागत राहतो पेशंट आणि एक अर्धा पाऊण तासामध्ये सारखा लघवीला जातो. थकलेला तर एवढा असतो की अगदी उठायची पण इच्छा होत नाही, स्किन पूर्ण ड्राय झालेली असते आणि सारखी मळमळ आणि उलटी सारखी किंवा पोटामध्ये दुखायला लागतं. एस्पेशली कुठलाही डायबिटिक पेशंट असेल ज्याची ट्रीटमेंट इरेग्युलर असेल आणि त्याच्यामध्ये जर असे कुठलेही लक्षणं दिसत असतील तर माझ्या मते त्याला पहिले दवाखान्यात न्या. एवढंच या स्लाइडमधून तुम्हाला मेसेज घ्यायचा आहे. कन्फ्युजन प्रॉमिनंट असतो, म्हणजे पेशंटला कळत नाही की सकाळी का दुपारी किंवा तुमचं नाव मध्येच एकदम विसरून जाईल. आणि तोंडाचा श्वास जो येतो तो असा गोड फळासारखा येतो, फ्रुटी ओडर म्हणतो. तो तुम्हाला जाणवेल कधी असा डायबिटिक किटोएसिडोसिस पेशंटकडे जर तुम्ही गेला जवळ तर त्याला श्वास घ्यायला लावला ना तर तुम्हाला समजेल. तो स्मेल असा थोडासा गोड, आपण बडीशोप खाल्ल्यानंतर थोडंसं तोंड कसं गोड होतं तसा तो एक स्मेल येतो त्याच्या तोंडातून. नेक्स्ट स्लाइड. आता याच्यामध्ये परत डायबिटीज, कारण की याच्या बेसिकली हा आजार पण प्रिव्हेंट करण्यासारखाच आहे. त्याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या स्ट्रॅटेजीज आपण म्हणूया की पॉप्युलेशन स्ट्रॅटेजी. म्हणजे याच्यात आजच्या तारखेला आपल्याला माहिती आहे की वेस्टर्न कल्चर, तुमचे डाएट हॅबिट्स चेंज झाले आहेत, तुमची कामाच्या टायमिंग चुकलेल्या आहेत,
आणि तुमची जागण्याची किंवा झोपण्याची पद्धतही बदललेली आहे. आता हे आपल्याला समजून आहे. मग याच्यासाठी म्हणून प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणजे पुढची पिढीला डायबिटीजमुळे जास्त त्रास होऊ नये याच्यासाठी जे काही तुम्ही आजचे घेतलेले स्टेप्स असतील ते प्रायमोडियल प्रिव्हेन्शन मध्ये मोडतात. नंतर मग एक हाय रिस्क स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्टिव्हली तुमचं लाईफस्टाईल जे एक्सेस आपण म्हणतो ना की आजच्या तारखेला ऑफिसमध्ये जे एस्पेशली गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये एखादा ऑफिसर जर असेल तो दिवसामध्ये कमीत कमी 30 ते 40 कप चहा पिऊन जातो. किंवा आपण थोडासाही फ्री वेळ मिळाला अरे चल चहा पिऊन येऊ टपरीवर जातो तिथे 1-2 कप चहा पिऊन जातो. हे जे एक्स्ट्रा बिंज आहे ज्याची शरीराला ऍक्च्युली गरज नाहीये. आता पूर्वी लोक जे काही खायचे ते ग्लुकोज तयार व्हायचं आणि ते युटिलाइज होऊन जायचं कारण की तेव्हा अथक परिश्रम पण घेतले जायचे. लोक सहजपणे 1-1.5 किलोमीटर चालून जायचे या ठिकाणाहून त्या ठिकाणी. आज इज ऑफ ट्रान्सपोर्ट आलाय. आपल्या शरीरामध्ये आपण फक्त काय म्हणूया इंटेक आहे त्याचं इफेक्टिव्हली युटिलायझेशन नाहीये म्हणजे ते कॅलरीज बर्न होत नाहीये जे काही एक्सेस खातो. आणि आपल्याला चिप्स मिळून जातात. केल्यावर गेलो वडापाव खाल्ला परत संध्याकाळी काही खाल्लं लगेच जेवलो आणि जेवल्यानंतर लगेच झोपलो. आणि मी टायमिंगचा एक जो मुद्दा केला होता की लोक आजच्या तारखेला 10-10:30 जेवतात 11-11:30 पर्यंत टीव्ही बघतात आणि 12 वाजता झोपून जातात. मग हे जे तुम्ही जे काही खाल्लेलं जेवण आहे ते अल्टिमेटली शुगरमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि 12 तासच्या वर ठीक आहे तुम्ही झोपेमध्ये झोपणार तेव्हा ते काही ग्लुकोजमध्ये ग्लुकोज युटिलाइज करणार ब्रेन. पण सकाळी उठल्यानंतर परत तीच विशियस सायकल सुरू होऊन जाते खाण्याची. सकाळी उठल्यावर चहा लगेच नाश्ता परत मग बाहेर गेलं ऑफिसला पोहोचलं की परत काहीतरी खाणार. ह्या जो नुसता खाण्याचा जो प्रकार आहे बेसिकली हा चुकीचा आहे कारण की मूळ उद्देश खाण्याचा काय आहे की जेवढी आपल्या शरीराला गरज आहे एनर्जीची तेवढी फुलफिल करणं. म्हणजे तुम्ही दिवसातून एकदा खा 2दा खा का 3दा खा पण जेवढी एनर्जी शरीराची रिक्वायरमेंट आहे तेवढंच खाल्लं पाहिजे. पण आजच्या तारखेला आपली एनर्जी कन्झम्पशन नेग्लिजिबल आहे आणि आपण एक फिक्स प्रोटोटाईप मध्ये बसून गेलो की नाही बाबा दुपारी जेवण करायचंय हा पण मग जर तुम्ही ब्रेकफास्ट केलाय पण खरंच तुम्हाला शरीराला गरज आहे का एनर्जीची. जर तुम्ही हेवी ब्रेकफास्ट करून आला असेल मे बी यू कॅन स्किप अ मील. पण आज कसा आहे तो प्रोटोटाईप झालाय की नाही बाबा दुपारचं ब्रेकफास्ट सकाळी ब्रेकफास्ट दुपारी जेवण रात्रीचं जेवण. मग हे जे 3 टाइम मील मध्ये तुम्ही सकाळी 8 ते रात्री 8 मध्ये तो जो काही इन्सुलिन रिलीज होणार आहे पॅनक्रियाज मधून आणि तुम्ही एक्स्ट्रा जे ग्लुकोज टाकणार तो इन्सुलिन बट ऑब्वियस तुमचा पॅनक्रियाज ओव्हरबर्डन होणार आहे. तर याची काळजी बेसिकली नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटस मध्ये फार गरजेचे आहेत कारण की तुमचं कुठेतरी जे घड्याळ आहे पूर्णच बिघडलेलं आहे आणि त्यात तुम्ही एनर्जी कन्झम्पशन नाही करणार खात राहणार तर ओबेसिटी आणखीन एक फॅक्टर बिल्टअप होणार जो तुम्हाला दोन्ही आजारांच्या संकटात टाकून देईल. नेक्स्ट स्लाइड. अल्कोहोल येस डेफिनेटली ते रिस्क वाढतेच. मग आता जी काही ट्रीटमेंट आपण सुरू करणार बेसिकली त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय राहणार जी काही ब्लड ग्लुकोज लेवल राहणार आहे ती टार्गेट जी मागे स्लाइड दाखवली ती तुमच्या टार्गेट शुगर कंट्रोल पर्यंत आणणं आणि एक आयडियल बॉडी वेट मेंटेन करणं. आज आपण नाही म्हटलं तरी मोर दॅन मी म्हणेल 45% यंग पॉप्युलेशन ही ओबेसिटीच्या स्टेजमध्ये गेलेली मोर दॅन 45%. कारण की काय म्हणूया आपण हालचाल फार कमी झालेली आणि पूर्वी जसं मुलं बाहेर खेळायला जायचे आज मोबाईल घेतला की त्यांना तेच एंटरटेनमेंट घरी मिळतं. आणि कोविड नंतर तर डेफिनेटली कारण की कोविड मे बी हे अजूनही हायपोथेटिकल म्हणता येईल पण ज्यांना कोविड होऊन गेलं त्यांच्यामध्ये ब्लड शुगर लेवल्स हाय आहे हे एक जनरल ऑब्झर्वेशन बऱ्याचशा क्लिनिशियन्सचं आहे. येस डेफिनेटली त्याला थोडंसं अजून रिसर्च करून प्रूव्ह करायचंय पण कुठेतरी एक व्हायरस आला त्यांनी तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन केलं तुमचं हार्ट खराब केलं तुमच्या आर्टरीज खराब केलं तुमच्या पॅनक्रियास खराब केलं. हे डेफिनेटली कुठेतरी जे ऑब्झर्वेशन येतात त्याच्यावर मी म्हणू शकेन.
आता ट्रीटमेंट ही फक्त डाएटवर डिपेंडेंट नाही, डिपेंडेंट एकट्यावर नाहीये, त्याच्यामध्ये तुमचं औषध घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही इन्सुलिनवर असाल तर इन्सुलिन पण तेवढंच रेग्युलरली घेणं गरजेचं आहे, कारण की शुगर कंट्रोल करणं हा प्रायमरी ऑब्जेक्ट आहे डायबिटीजमध्ये, जी एक्स्ट्रा ग्लुकोज आहे ते. नेक्स्ट स्लाइड. ओके, ठीक आहे. आता टर्शरी प्रिव्हेन्शन मध्ये याच्यामध्ये बेसिकली जे काही ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहेत, म्हणजे बेसिकली त्यांना फार व्यवस्थितरित्या चालवणं, आणि आजकाल डायबिटीसचे स्पेशल ओपीडी चालायला लागलेले आहेत. म्हणजे तिथं ह्या ग्रासरूट लेवल पर्यंत नेणं. आज आपण म्हणतोय की जे श्रीमंत लोक आहे, ज्यांच्याकडे बंगला गाडी आहे, 3 टाइमचं जेवण आहे, त्यांच्यामध्येच डायबिटीस फार प्रेव्हलंट आहे, असं नाही आहे. डायबिटीसची प्रेव्हलन्स हे डे बाय डे भारतामध्ये वाढत चालली. मी मागे तुम्हाला एक साधारण त्याची 26-27% प्रेव्हलन्स आहे आजच्या तारखेला, म्हणजे 6-6.5 कोटी लोक डायबिटीजने अफेक्टेड आहेत. आणि पुढच्या पिढीमध्ये हे प्रेव्हलन्स मोर दॅन 40% जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 6 करोडचे पुढच्या 10 वर्षामध्ये 17-18 करोड व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे डायबिटीस क्लिनिकवर किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर खूप भर आहे, जे गव्हर्नमेंट आता स्ट्रॅटेजाइज करतंय, जे NCD क्लिनिक्सच्या माध्यमातून. नेक्स्ट स्लाइड. ट्रीटमेंट ऑप्शन्स हे जस्ट इन ब्रीफ दाखवतोय, कारण की ऍटलिस्ट जर तुमच्या घरात कोणी ब्लड प्रेशरचा पेशंट असेल, डायबिटीसचा पेशंट असेल, तर कुठले औषधं दिले जातात आणि त्याचा डोस काय असतो. आयडियली प्रोटोकॉलमध्ये असं म्हटलेलं आहे की, मी इथं डिटेलमध्ये काही तुमच्याशी प्रोटोकॉल डिस्कस करत नाही, पण इन जनरल थोडासा ब्रीफ देतो. जर एखादा पेशंट नवीन डायग्नोस होत असेल तर त्याला सगळ्यात पहिले आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा ट्रायल देतो, जे बेसिकली ॲम्लोडेपिन कॅटेगरी मधले मेडिसिन देतो, आणि ते पण लो डोस मध्ये सुरू करतो. त्याची फ्रिक्वेन्सी पण ओडी ठेवतो, म्हणजे दिवसातून एकदा. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, 1 महिना, मिनिमम 1 महिना तरी आपण पेशंटला फॉलोअप करतो. जर तो डोस ऍडजस्ट झाला बॉडीला आणि त्या ब्लड प्रेशर त्याच्याने कंट्रोल झाला तर आपण ते कंटिन्यू ठेवतो. जर समजा मी एखाद्या पेशंटला, समजा एक 30-35 वर्षाचा माणूस माझ्याकडे आला, मी व्यवस्थित त्याचा ब्लड प्रेशर घेतला आणि त्याचं ब्लड प्रेशर 145/90 आलं, तर सगळ्यात पहिला सल्ला माझा हा राहील की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन राहील. 15-20 दिवसानंतर परत फॉलोअप करायचा. जर तेच कन्झिक्युटिव्ह रिडिंग मला तसंच मिळालं तर मी त्याला लो डोस ॲम्लोडेपिनवर सुरू करेल. जर ॲम्लोडेपिन घेऊन 1 महिन्यानंतर तो फॉलोअप मध्ये नाही वाढला तर एक ॲडिशनल मेडिसिन ऍड करेल. आता हे मेडिसिन ऍड करायचं, कुठलं करायचं, हे डिपेंड करतं की पेशंटला कुठले कुठले आजार आहे. जर समजा पेशंट हार्ट पेशंट आहे, डायबिटिक आहे आणि त्याला किडनी प्रॉब्लेम आहे आणि प्लस ब्लड प्रेशर पण आहे, तर याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगळे राहते. आपण त्याच्यात काही डिटेलमध्ये जाणार नाही, पण बेसिकली ब्लड प्रेशर वाढलं, प्रायमरी हेल्थ सेंटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर ॲम्लोडेपिन हे बेसिक फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये दिलं जातं. त्याच्याने नाही कंट्रोल झालं तर एक अल्टरनेट खाली जे दिलेलं आहे बघा, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर म्हणून ग्रुपमध्ये टेल्मीसार्टान किंवा टेल्मा आम्ही म्हणतो, टेल्माचा ट्रायल देतो 40 मिलीग्रॅम. मग याच्यामध्ये फक्त टेल्मा द्यायचं का फक्त कॅल्शियम चॅनल ॲम्लोडेपिन द्यायचं, हे डॉक्टरवर डिपेंड करतं, बेस्ड ऑन पेशंटच्या बीपीला काय रिस्पॉन्स मिळतोय. जर समजा रिस्पॉन्स नसेल मिळत तर ते दोन्ही एकत्र पण देऊन बघू शकतात. पेशंटला सकाळचा डोस देऊन जर नाही फरक पडला तर तो डोस बीडी करायचा की नाही, हे पण पेशंटच्या ब्लड प्रेशरच्या रेकॉर्डिंगवर डिपेंड करतं. आणि हे पेशंटच्या ब्लड प्रेशरचे रेकॉर्डिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आहे. असं नाही की आज पेशंट आला 8 दिवसानंतर मी लगेच गोळी बदलली, नाही फरक पडला लगेच परत पुढच्या 3 दिवसात गोळी बदलली, नाही. या गोळ्यांना शरीराला अडॅप्ट करायला वेळ द्यावा लागतो, कारण की ह्या पुढे जाऊन लॉंग टर्म मेडिकेशन्स मध्ये जाणार आहेत. तर शरीराला तेवढा एक ट्रायल द्यावा लागतो की बाबा हे औषधाने काय परिणाम पडतोय, रक्तवाहिन्या बरोबर डायलेट होत आहेत नाही होत आहेत, किंवा माझ्या शरीरातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते कमी होतंय नाही होतंय, हे 2-3 फॅक्टर्स बघावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला ग्रुप ऑफ ड्रग आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर,
दुसरा आहे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आणि तिसरा आहे बीटा ब्लॉकर. हे 3 वेगवेगळ्या लेवलला औषध काम करतात. जसं आपण अगोदर बघितलं की रक्तवाहिन्या आकुंचित पावल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. तर ते बऱ्यापैकी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मेडिसिन्स म्हणून त्याला देतात. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करतात, हे तुमच्या ब्लड वेसल्स मोठ्या करतात, म्हणजे त्याला रिलॅक्स करतात. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर हे बेसिकली तुमच्या किडनीमध्ये काही रिसेप्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ब्लड फ्लो कमी जास्त जर झाला तर तुमचं ते एन्झाईम एक आहे ते रिलीज होतं, आणि ते एन्झाईम जर कमी जास्त प्रमाणात रिलीज झाला तर त्याच्यामुळे पण तुमच्या आर्टरीजवर परिणाम होऊ शकतो. तर ते मेडिसिन त्या लेवलला काम करतं. आणि बीटा ब्लॉकर हे बेसिकली जे पेशंट हार्टच्या रिलेटेड काही कंडिशनमुळे जर त्यांना बीपी वाढत असेल तर त्यांना हे बीटा ब्लॉकर्स सप्लिमेंट दिले जातात. होपफुली मी एकदम नटशेल मध्ये थोडक्यात सांगतोय. बाकी काही क्वेरीज राहिले तर आपण शेवटी सेशनच्या घेऊया. नेक्स्ट स्लाइड. ही ट्रीटमेंट आहे नटशेल मध्ये. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. टाईप 2 डायबिटीज असेल तर काय करायचं. आता जसं मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की कुठलाही आजार पहिले झाला तर तो कंट्रोल करण्यासाठी तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा इंटरव्हेन्शन त्याच्यात आणणं फार गरजेचं आहे. नुसत्याच औषधांनी कुठलाही स्पेशली हायपरटेन्शन आणि डायबिटीज हा बरा होत नाही. नुसत्याच औषधांनी होत नाही. तुमची औषधं एक गोळी खात असाल तर त्या 2 गोळ्या होतील, 2 गोळ्या खात असाल तर 4 गोळ्या होतील, विदाउट एनी इंटरव्हेन्शन केले असतील तर डेफिनेटली 3 गोळ्यांच्या 2 होतील, 2ची 1 होऊ शकते, आणि कालांतराने ती 1 गोळी अर्धी पण होऊ शकेल किंवा बंदही करता येऊ शकेल, बेसिकली जर फॉलोअप चांगला असेल तुमच्या डॉक्टरांशी. पण उलट होत आपण नाही. प्रश्न उत्तर घेऊ शकतो का? हा काय? प्रश्न उत्तर घेऊ आता. हा, ही लास्ट स्लाइड आहे. ओके. नंतर ते याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये बेसिकली बेसिक रेजिम ही मेटफॉर्मिन वरून सुरू होते. जसं मी हायपरटेन्शन वरून कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सांगितलं, याच्यामध्ये मेटफॉर्मिन बेसिक ट्रीटमेंट असते. डिपेंड ऑन पहिली इनिशियल शुगर लेवल काय आहे आणि तुम्हाला मेटफॉर्मिन देऊन ती शुगर कंट्रोल होते की नाही होते ते बघितलं जातं. याच्यामध्ये तेच असतं. डोस जर समजा मेटफॉर्मिन घेऊन शुगर कमी होत नसेल तर डोस वाढवला जातो. डोस वाढवून मेटफॉर्मिनचाही जर कमी होत नसेल तर मग दुसरे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, ते परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळे असतात डिपेंडिंग ऑन तुम्हाला दुसरे कुठले आजार आहेत नाही आहेत म्हणून. तर मग ते तिथं ते तुमचे क्लिनिशियन ठरवतील. आपण आता त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन मध्ये न जाता किंवा जास्त डिटेल मध्ये न जाता थोडक्यात, म्हणजे त्याच्यामध्ये पायोग्लिटाझोन आहेत किंवा दुसरे ग्लिमिपेराइड किंवा ते ड्रग अॅनालॉग GLP-1 अॅनालॉग्स असतात ते, आणि आणखीन काही नवीन रिसेंट आलेले आहेत की बेसिकली तुमच्या शरीरातलं ग्लुकोज लेवल कमी करण्यासाठी मदत करतात. तर ते डिपेंड्स ऑन तुमची हेल्थ कंडिशन आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन्सवर तुमचे क्लिनिशियन ठरवते. नेक्स्ट स्लाइड. एक लिंक आहे, ही फक्त एकदा प्ले करा. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे। उस दिन मुझे याद करना। जिस राह पे तुम चल रहे। ठीक आहे, थँक्यू. हे 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 मी उद्देशून टाकलं कारण की जेव्हाही डायबिटीज आणि हायपरटेन्शनचा विषय येतो तर बरेचसे लोक दुसऱ्यांचे एक्सपिरियन्सेस घेऊन ट्रीटमेंट स्वतःवर करायचा प्रयत्न करतात. अरे माझा हा मित्र होता, तो तिथं कुठेतरी गेला, त्यांनी असं असं केलं म्हणून त्याची शुगर कमी झाली किंवा त्याचं बीपी कमी झालं, किंवा काहीतरी लोकल क्वॅक्स जे सो कॉल्ड क्लेम करतात की आम्ही पूर्ण जड़ से हम डायबिटीज निकाल देंगे, जड़ से हम ब्लड प्रेशर बीमारी ठीक कर देंगे. सो इथं बेसिकली मिसगाईड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, स्पेशली कारण की हे जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन नाही केलं तर हे लॉंग टर्म डिझीज मध्ये जातं, क्रॉनिक राहतं. मग तेव्हा एका फ्रस्ट्रेशनने पेशंट काय करतो की भरपूर ऑप्शन्स एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतात, आणि अशा वेळीस मग तुमची बेसिक ट्रीटमेंट जर फॉल्टर झाली तर तुमची लाईफ रिस्क मध्ये येऊ शकते. मी म्हणत नाही की तुम्ही नॅचरोपॅथी किंवा बाकीच्या गोष्टींवर बिलीव्ह करू नका. आय विल ऑलवेज सजेस्ट की जर तुम्हाला जेवढं मेडिसिन पासून लांब राहता येत असेल
पहिली गोष्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून प्रयत्न करा. ते करून नाही झाले तर तुमच्या डाएटमध्ये मॉडिफाय करून प्रयत्न करा. आणि मेडिसिनला सप्लिमेंट करणारे जर काही ऑप्शन असतील एक्सप्लोर करा. पण जे फॉल्स क्लेम करणारे सो कॉल्ड क्वॅक्स किंवा प्रॅक्टिस करणारे लोक त्यांच्या नादी लागू नका. एवढाच माझा एक संदेश आहे. कारण की ह्या डायबिटीसच्या बाबतीत होतं. म्हणजे आमच्याच घरातले भरपूर उदाहरणं मी बघितले. ऑल्दो घरातच डॉक्टर असताना आमच्याच घरातले काही लोकांनी कोणीतरी बाबाकडे गेले आणि काहीतरी जडीबुटी घेऊन आले. ते बोलले की हे फक्त 6,500ची जडीबुटी आहे, 4 महिने घ्या, तुमचा डायबिटीस कायमचा निघून जाईल. सो हे एक्सपिरियन्सेस आहेत आणि पेशंट जे सांगतात त्यांच्यामधनंही अनुभव घेतलेले आहेत. तर मी इथं थांबतो आता. होपफुली जे काही थोड्या कालावधीमध्ये सांगण्याचा माझ्याकडनं जो प्रयत्न झालाय त्याच्यातनं ॲटलिस्ट प्रिव्हेन्शन पार्टवर तरी तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल. आणि नॉट नेसेसरी तुमच्या लाईफमध्ये पण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये डायबिटीज आणि हायपरटेन्शन प्रिव्हेंट करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगू शकाल इथपर्यंत मी आज नॉलेज दिलंय. थँक्यू. मी माझ्याकडनं आता थांबतो. ओके, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर प्रमोद. काही क्वेश्चन्स आलेत, ते जरा मी एकदा रीड करतो, मग त्याच्यावर जर आपण 2 मिनिटं आन्सर दिलं तर बरं होईल. येस. भात खाल्ल्याने बीपीवर काय परिणाम होतो का भात खाल्ल्याने? येस. बेसिकली बघा, भात मी म्हणेल किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असतात, प्रत्येक अन्नाचा एक ग्लायसेमिक इंडेक्स असतो. आता भात जर तुम्ही शिळा खाल्ला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, हे डॉक्युमेंटेड आहे. ताजा भात खाल्ला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. भात जर तुम्ही लिमिटमध्ये खात असाल, वेल अँड गुड. होतं काय, शुगरमध्ये क्रेविंग्स खूप असतात आणि ज्या गोष्टी सडन ग्लुकोज स्पाइक देतात त्या गोष्टींचा आपल्याला एक ॲडिक्शन होऊन जातं. भात अवॉइड करा असं बरेच जण सांगतात, पण बेसिकली भाताचा एक सप्लिमेंटरी फॅक्टर आहे की त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे. येस, जर तो तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स भाताचा कमी करायचा असेल, तुम्ही त्याच्यात प्रोटीन कंटेंट वाढवा. त्या भातामध्ये थोडासा सोयाबीन चंक्स टाकून बनवा किंवा त्याच्यामध्ये मटर टाका. इट डिपेंड्स. सी, मी काय खूप मोठा डायटिशियन नाहीये, बट अवॉइड करणं कोणाच्या सी इट इज इव्हेंच्युअली अप टू. आणि कारण की प्रत्येक बॉडी ही युनिक आहे. एखाद्याला दिलेला सल्ला तो मला लागू पडेल, एस्पेशली इन डायबिटीज, आय डोंट एग्री टू इट. हे आपल्याला स्वतः, जर डायबिटीज पेशंट असेल तर हे आपल्याला स्वतः समजून घ्यावं लागेल की माझ्या शरीराला काय चालतं आणि काय नाही चालत. येस, ओके, हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फ्रुट्स आणि काही कडधान्य आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. बट अवॉइड म्हणजे टोटली बंद करणं नाही. इन लिमिट्स एग्री, ते घेतले तरी हो. चालतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन होतं, मधुमेह न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल? ते तुम्ही मला वाटतं सेशन मध्येच कव्हर केलं. सेशन मध्ये कव्हर केलंय. डायबिटिक आणि हायपरटेन्शन दोन्ही आजार एकत्र असेल तर कोणती काळजी घ्यावी? तेही मला वाटतं मोरलेस कव्हर केलं, पण त्याच्यावर काही एनी स्पेसिफिक वन लाईन सर डॉक्टर तुम्हाला काय सांगायचं त्याच्यावर? याच्यामध्ये दोन्ही आजारांचा एक मेजर कॉमन फॅक्टर जर बघितला, हा स्ट्रेस आहे. आजच्या जीवनात तरी तो एक स्ट्रेस आहे. मी आज बरेचसे ऑफिसर्स बघितलेत, माझे कलिग्स बघितलेत की त्यांची बॉडी लीन आहे, जाड नाहीये, काही नाहीये, पण स्ट्रेसमुळे त्यांना डायबिटीज झाले किंवा स्ट्रेसमुळे त्यांना शुगर, हायपरटेन्शन झाले. बेसिकली स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी तुम्ही जर लाईफस्टाईल मॉडिफाय केली, म्हणजे तुम्ही प्राणायाम केलं, मेडिटेशन केलं, मे बी 40 मिनिट्स 30 मिनिट्स थोडंसं तुम्ही फिरून आले, जे काही डिस्ट्रेसिंग हॉर्मोन्स आहेत शरीरातले ते रिलीज होतील आणि ते कॉम्बॅट करण्यामध्ये वॉकिंग आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी हे दोन्ही आजारांसाठी फार रामबाण उपाय आहे. म्हणजे तुम्ही डेली हाफ एन आवर टू 45 मिनिट्स तुमचं रात्रीचं जेवणानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर जरी चालायला सुरू केलं, यू विल नोटीस अ व्हेरी ड्रास्टिक चेंज इन कंट्रोलिंग डायबिटीज अँड हायपरटेन्शन. म्हणत ते बरं होईल, पण कंट्रोल करण्यामध्ये डेफिनेटली त्याचा फायदा होईल. ओके. अजून एक क्वेश्चन होतं, एका स्लाइड मध्ये तुम्ही दाखवलं होतं की 135/85 हॅज 2x ग्रेटर रिस्क
आणि तरी हम्म. काही डॉक्टर म्हणतात की 140 90 तरी गेलं तरी काही टेन्शन घेऊ नका. तर हे म्हणजे का व्हेरिएशन असतं याच्यामध्ये? ते एज सी रिलेटेड आहे का की हा येस, याच्यामध्ये बेसिकली ड्युरेशन ऑफ युअर बीपी त्या म्हणजे समजा माझं 135 आणि 85 ब्लड प्रेशर आहे ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 5 years. इव्हेंच्युअली देर आर टू ऑप्शन्स हिअर, वेदर इदर माय बॉडी विल अडॅप्ट, किंवा माझी शरीर त्या गोष्टीला अडॅप्ट करेल किंवा त्याला अडॅप्ट नाही करणार. द सर्कमस्टान्सेस हिअर आर इफ माय बॉडी डज नॉट अडॅप्ट. जर अडॅप्ट नाही करू शकली देन देर इज अ ट्वाइस रिस्क, 2 times रिस्क. कारण की शेवटी हे ब्लड प्रेशर किंवा ब्लड जे वाहणार आहे ते माझ्या हार्टमध्येच जाणार आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ समजा 5 years 6 years माझं ब्लड प्रेशर एलिव्हेटेड आहे आणि ते हार्ट चेंबरमध्ये त्याच प्रेशरने जातंय, तर इव्हेंच्युअली माझ्या हार्टची चेंबरची साईज वाढणार आहे, ज्याला आपण लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतो. लॉंग टर्म मध्ये येस, रिस्क वाढते. ओकेजनली त्याच्याने काही फरक पडत नाही, कारण की आपल्या बॉडीमध्ये काउंटर मेकॅनिझम्स आहेत ज्या बॉडीला कंट्रोल म्हणजे त्या इजांपासून दूर ठेवू शकते. ओके. तर बीपी आणि डायबिटीज साठी जर आपण डाएट फॉलो केलं तर टॅबलेट बंद होऊ शकते का त्याने? ते डिपेंड. सी, मी परत बोललो की प्रत्येक युनिक प्रत्येक शरीर वेगळं आहे. प्रत्येक शरीराला जे मी अगोदर फॅक्टर्स सांगितले. आता एखादा व्यक्ती आहे जो कुठलेच त्याला ऍडिक्शन नाहीये, आणि एखादा व्यक्ती आहे ज्याला ऍडिक्शन आहे पण तो लाईफस्टाईल मॉडिफाय करायचा प्रयत्न करतोय. ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट कमी होऊ शकतो इव्हेंच्युअली लॉंग टर्म मध्ये. सी, आय कॅनॉट, मी काही मोठा हो. MD फिजिशियन नाहीये. हम्म. हे क्लिनिशियनच्या ओपिनियन घेण्यासारखे डिसिजन्स आहेत. ओके, ठीक आहे. व्हॉट कॅन बी डन टू ट्रीट फ्रीक्वेंट युरिनेशन, लॉस ऑफ ॲपेटाईट आणि हेडेक? शुगर कंट्रोल करणं. शुगर कंट्रोल करा. ठीक आहे, सिम्पल. परफेक्ट. ओके. एकाने विचारलंय की माझं HB1C 6.2 आहे, तर ते हा, टॅबलेट घेऊन कमी करू की कसं? म्हणजे काय काय ऑप्शन आहे त्याच्यासाठी? याच्यामध्ये पहिला ट्रायल डेफिनेटली तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. सी, ॲज इवन दो ॲलोपॅथी आम्ही शिकलोय, ॲलोपॅथी आपण लास्ट ऑप्शन म्हणून ठेवायचा, ज्या एस्पेशली इन प्रिव्हेंटेबल डिझिजेस. तुम्ही स्वतःच्या शरीराला टाइम द्या आणि 3 महिने काही अशा ऍक्टिव्हिटीज करून बघा ज्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय होते. लवकर झोपणं, लवकर जेवणं, मेडिटेशन, फिजिकल ऍक्टिव्हिटी हे तुमच्या अंगीकृत करणं. असं नाही की 3 महिने केलं आणि नंतर बंद केलं. याला एक कंटिन्युटी ठेवणं, आणि मग तुम्ही बघा की तुमची शुगर लेवल किती स्पाइक होते, वाढते, कमी होते. जर नसेल होत तर मग मेडिकेशन्सवर येणं अनिवार्य राहील. ओके. आणि सर जास्त करून जे नाही खायला सांगितलं तेच खायची सर्वात जास्त इच्छा होते. तर हे डायबिटीज Yes. लोकांना जर त्यांना 3 वेळा भात खायचं असेल तर म्हणजे दिवसात तिन्ही वेळा भात खायचं असेल, खिचडी असेल किंवा दाल असेल, वरण भात असेल, तर ते चालतं दॅट or it depends on how good or bad your current medical situation is? See, right now, if your sugar levels are continuously high, if they are postprandial sugars, म्हणजे तुमची जर जेवणानंतरची शुगर ही कन्सिस्टंटली 200च्या वर आहे आणि तुमचं HbA1c सांगतंय की बाबा ते 8 पर्यंत गेलेलं आहे, इट मीन्स की जे काही मेडिकेशन्स तुम्हाला सुरू आहे हे इफेक्टिव्ह नाहीये डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी. ह्या 2 रिपोर्ट्स वरून कळेल, राईट? ओके. येस. ऑल्दो एवढी शुगर असतानाही जर तुम्हाला तुमच्या चॉईसेस सोडायच्या नाहीयेत, तर मग त्या चॉईसेसमध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. डेफिनेटली भात खा, थोडा कमी खा, की त्याला सप्लिमेंट करा हाय फायबर इंटेकने, किंवा हो. त्याच्यामध्ये हाय प्रोटीन वाढवा. जसं मी सांगितलं त्याच्यात तुम्ही सोयाबीन चंक्स वापरू सोयाबीन. शकतात. अल्टरनेटिव्ह जे प्रोटीन कार्बोहायड्रेट कमी करून तुमचा प्रोटीन इंटेक वाढवेल. मिक्स ओके, अँड मॅच करावं लागेल. ठीक आहे. आणि या डायबिटीज ज्यांना असतं सरासरी त्यांना भूक खूप लागते. तर रात्री झोपण्याच्या आधी असं काही फ्रूट आहे का जे खाल्लं तर चालतं? नॉर्मली फ्रूट नाही खाल्लं पाहिजे रात्री, पण जर काही असं काही आहे जे त्यांनी झोपण्याच्या आधी खाल्लं पाहिजे किंवा सी, खाऊ शकतात?
बेसिकली आता सीझनल फ्रुट्स डेफिनेटली थोडे प्रमाणात खाणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये शुगर आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट खा, कुठलीही फळ खा, कुठलंही कडधान्य खा. इट इज व्हॉट एक्स्ट्रा डज दॅट फूड गिव्ह मी. म्हणजे आता समजा लोक मँगो म्हणतात, आता उन्हाळ्यामध्ये लोकांना वाटतं की बाबा आंबा खाल्ला पाहिजे. शुगरवाल्यांना ते अवॉइड करायला सांगितलं. तुम्ही थोडं खा, पण त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे, तुमचे जे मल्टीविटॅमिन्स तुम्हाला मिळायचे त्या फूड मधून ते मिळणार आहे डेफिनेटली. पण ते फूड खाल्ल्यानंतर ट्राय टू एन्श्योर की तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा ग्लुकोज तयार नाही व्हायला पाहिजे. येस, मग म्हणून मोस्टली व्हॉट आय प्रीच इज दॅट की तुमचं जेवण झाल्यानंतर अर्धा तास आराम करा आणि मग त्याच्यानंतर 40 to 45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग सुरू करा. अँड इट हॅज टू बी अ हॅबिट. सोडलं नाही पाहिजे. इट तर विल डेफिनेटली हेल्प रिड्यूस युअर शुगर स्पाइक्स. तर जेवणानंतर लगेच नाही, अर्धा तास थांबून मग अर्धा तास किंवा येस 45 मिनिट्स येस वॉक. येस. ओके. अजून 2 क्वेश्चन आले सर. मोरिंगा पावडर हेल्प करतो का शुगर कंट्रोल करायला? सी त्याचे काही मोरिंगा पावडर हॅज अ हाय अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज. ते शरीरातलं इन्फ्लमेशन कमी करतं. दॅट इज क्लिनिकली स्टडीड. डायबिटीज कंट्रोलवर आय पर्सनली डोंट हॅव एनी क्लिनिकल नॉलेज अबाउट दॅट. ओके. बट because of its antioxidant properties, it will help insulin release from pancreas. म्हणजे ऍडेड बेनिफिट असू शकतो, पण शुगर कंट्रोल होते हे मी काही ठाम म्हणू शकत नाही. ओके, चालेल. आणि ज्याला भात खायचंय त्यांनी व्हाईट राईसला ब्राऊन राईसनी रिप्लेस केलं तर ते इज दॅट अ बेटर ऑप्शन? ब्राऊन राईस हस्क राईस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली ते हस्क राहतं, त्याच्यामुळे किंवा त्याच्यामध्ये जे व्हायटमिन कॉन्टेंट आहे तो थोडा व्हाईट राईस पेक्षा जास्त आहे. मी म्हणेल की थोडा ऍडव्हान्टेज आहे, बट इफ यू ऍड डायटरी फायबर टू युअर मील्स, इट इज इक्विव्हॅलंट. मग तुम्हाला ते ब्राऊन राईस किंवा हायर कॉस्टली गोष्टी करायची गरज नाही. तुमचं जेवणाची पद्धत बेसिकली यू हॅव टू स्टार्ट युअर मील, एस्पेशली इन डायबेटिक पेशंट्स. तुम्ही पहिले फायबर खायचे, म्हणजे त्याच्यात तुमचे कडधान्य, बॉइल्ड चना, बॉइल्ड मूग असेल, बॉइल्ड मटकी असेल, फॉलोड बाय सम सूप, देन यू स्टार्ट विथ युअर मील. हा एक आयडियल स्टेप असला पाहिजे, जेणेकरून तुमचे जे काही, कारण बेसिकली वन्स युअर ॲपिटाईट बिकम्स फुल, म्हणजे तुमचं 2/3 पोट जर भरलं असेल तर बट ऑब्वियस तुम्ही जे काही भात खाणार आहात किंवा गोड जे काही खाणार ते कमी खाणार. पोटाची कॅपॅसिटी त्याच्या बियॉन्ड कोणीच खात नाही. सो ट्राय टू स्टार्ट युअर मील्स विथ फायबर्स फर्स्ट, फॉलोड बाय सूप जर पॉसिबल असेल तर. पण फायबर शुड बी अ पार्ट ऑफ युअर रेग्युलर मील, एस्पेशली इन डायबिटिक्स. मग ते कडधान्य असतील किंवा तुमचे सॅलड्स असतील. सॅलड्स असतील. ठीक आहे. गुड सर, थँक्यू सो मच. म्हणजे आपण 1 तास ठेवलं होतं, पण लोकांचे प्रश्न पण एवढे होते आणि तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितलं. मी आता तेच विचार करत होतो, बरं झालं मी सायन्स नाही घेतलं, कारण एवढे हेवी वर्ड्स मला आयुष्यात बोललं जमलं नसतं. तर बरं झालं ते, आणि डॉक्टर आमच्याकडे आहेत तर ते बरं आहे, त्यांचा अभ्यास पुरेपूर आहे आमच्यासाठी. आणि तुम्ही एक्झाम्पल्स खूप चांगले दिले, जसं तो डॅमचा दिला, कॅरमचा दिला, म्हणजे सिम्पल भाषेत ते कळण्यासाठी आमच्यासारख्या लोकांना ते खूप सोयीस्कर पडलं. तर थँक्यू व्हेरी मच. आणि मॉडरेट रिस्क साठी जर आपल्याला नाही काय मॉडिफायबल रिस्क मध्ये तुम्ही सांगितलं की कमीत कमी वॉक करा, सॉल्ट इंटेक कमी करा, ते सगळे जे बेसिक गोष्ट आहे त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी मदत मिळेल तुमच्या या गायडन्सवर. आणि जसं तुम्ही सांगितलं वेस्टर्न कल्चर, स्मोकिंग, ड्रिंकिंग, इटिंग हॅबिट, फास्ट फूड, ते सगळं जरा कंट्रोलमध्ये असेल तर अगेन दॅट वुड बी बेनिफिशियल. व्हॉट इज इन अ कंट्रोल, दॅट समथिंग दॅट वी शुड डू. सो ते तुमच्या सगळ्या इन्साइट साठी चांगलं. अजून एक तुम्ही खूप चांगलं स्टेटमेंट म्हटलं की वी आर हेल्थ इलिटरेट. आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग वर्ड यू युज्ड, अँड दॅट्स व्हेरी ट्रू. कारण माहिती आहे की हे खाल्ल्यानंतर एखाद वेळी त्रास होऊ शकतो, पण आपण तरी ते कंटिन्यू करतो. आय थिंक दॅट्स ट्रू फॉर ऑल ऑफ अस. सो आय थिंक हे जे तुम्ही पॉइंट्स चांगले चांगले आम्हाला दिले त्यात थँक्यू व्हेरी मच. आणि जेवण 8 ते 8च्या मध्ये केलेलं.
सो आय थिंक डेफिनेटली हे जर जर आज जे कोणी असतील त्यांनी एस्पेशली बिकॉज इट इज याला क्लिनिकल ट्रायल्सने बॅकिंग आहे. इफ यू ट्राय अँड मेंटेन युअर सिकार्डियन रिदम, तुमचा जे शरीराच्या घड्याळाबरोबर तुमचे मील्स टाइम केले आणि भूक लागल्यावरच जर जेवले तर तुमचं शुगर डेफिनेटली कंट्रोलमध्ये येतं. मे बी रादर दॅन मी म्हणेल की ते डॉक्टर दीक्षित आहेत ना, त्यांनी त्यांचे चांगले पेपर्स पब्लिश्ड आहेत. तर किंवा त्यांचे व्हिडिओज बघा, ते बऱ्याच चांगले माहिती त्यांनी दिलेली. दिली आहे त्याच्यामध्ये. ट्रू. आमच्याकडे Yeah. पण बरेच लोक जे दीक्षित डाएट फॉलो करतायत, तर आय थिंक दॅट्स हा. प्रूव्हन हेल्पफुल फॉर देम. सो थँक्यू वन्स Yes. अगेन सर फॉर टेकिंग युअर टाइम Thank you. सॅटर्डे अँड स्पेंडिंग गुड 1.5 hours विथ अस. आणि आमच्या सगळ्या टीम मेंबर्स बरोबर तुम्ही बरंच संवाद साधला, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन फॉर अटेंडिंग द सेशन अँड थँक्यू डॉक्टर Thank you. Thank you very much. everyone and Thank you, HR team sir. for conducting this. Yeah, Thank yeah. you. Thanks Bye. everyone. Thanks Rahul. Thanks HR team. Thank you. Thank you. Bye. Bye. Take care. Bye.